सो हिअर वी गो. जस्ट कन्फर्म करा प्लीज. फक्त तुम्हाला माझा स्क्रीन दिसतोय की नाही. मी जस्ट शेअर केलाय. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना, काही अडचण? बघा. ओके. सो पहिल्यापासून सगळ्या गोष्टी स्टार्ट करूया सिलेबस मध्ये. ओके. जस्ट कन्फर्मेशन साठी म्हणून मी काय करतो, एक एमटी एमटी फोल्डर क्रिएट करतो डेस्कटॉप वरती. राईट माऊस, न्यू फोल्डर. फोल्डरला नाव देतोय सध्या मी रिॲक्ट डेमो. ठीक आहे. आणि यामध्ये मला काय करायचंय, रिॲक्ट ऍप्लिकेशन क्रिएट करायचे. रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करायचं इन द सेन्स काय करायचंय, तर रिॲक्ट ऍक्च्युली 3 गोष्टींसाठी वापरलं जातं आजच्या डेटला. रिॲक्ट ऍप्लिकेशन हे क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन सुद्धा बनवतं. ओके. जसं 3 प्लॅटफॉर्म कोणते कोणते, तर पहिला आहे वेब. ओके. दुसरा आहे अँड्रॉइड ऍप्लिकेशन. आणि तिसरा आहे iOS ऍप्लिकेशन. म्हणजे ज्याला आपण मोबाईल डेव्हलपमेंट जो प्रकार म्हणतो, रिॲक्ट नेटिव्ह अँड ऑल द थिंग्स. ओके. सो ते यातनं करता येतं आपल्याला. बट सगळं काही जे करायचं आहे आपल्याला, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय लागणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे नोड ऍप्लिकेशन. कारण रिॲक्ट काय आहे, तर रिॲक्ट हे एक जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क आहे की जे तुम्हाला वेब ऍप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. एक फ्रेमवर्क आहे. रिॲक्ट जे म्हणतो ना आपण, ते फ्रेमवर्क आहे. बट ह्या सगळ्यांचा जो काही पॅरेंट आहे, तो पॅरेंट आहे माझ्यासाठी नोड. ओके. आता मी त्या दिवशी पण थोडंसं डिस्कस केलेलं. म्हणजे तुम्हाला आठवतं की नाही आठवत मला माहित नाही, पण आपण जसं रिव्हिजन घेतोय म्हणून मी पुन्हा सांगतो. या सगळ्यांचा जो काही कोर आहे तो आहे नोड, जसं मी म्हटलंय. आता नोड मध्ये 2 गोष्टी आहेत, पुन्हा लक्षात असू द्या. सिंपल नोड आहे आणि एक एनपीएम आहे. ओके. मी जेव्हा एखाद्या ब्राउझरला सिलेक्ट करतो आणि इथे टाईप करतो नोड जेएस डॉट ओआरजी. ओके. तुम्ही इथं बघू शकता, हे काय आहे, तर एक जावा स्क्रिप्ट, काय म्हणतात त्याला, क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठीचा एक टूल आहे. ओके. हा टूल आहे कोणता, नोड जेएस. ठीक आहे. याच्यामध्ये मला 2 गोष्टी मिळतात. मी जेव्हा याला डाउनलोड सेक्शनला जर गेलो ना, ऍक्च्युली नोड आणि नोड जेएस काही वेगळं नाही. नोडलाच नोड जेएस म्हणतात. ठीक आहे. याच्यात जेव्हा तुम्ही नोड इन्स्टॉलेशनला जाताल ना, ते डाउनलोड साठी ऑप्शन दिला त्यांनी, तर इथे नोड इन्स्टॉल करत असताना आपल्याकडे काय काय दिलेलं आहे खाली बघा, तुम्हाला दिसून जातं. नोड जेएस इन्क्लुड्स द एनपीएम. एनपीएम काय आणि नोड काय, तर नोड जसं मी म्हटलं सुरुवातीलाच त्यांनी दाखवल्याप्रमाणे, हा काय जावा स्क्रिप्ट, काय म्हणतात त्याला, एक रन टाइम एन्व्हायरमेंट आहे जावा स्क्रिप्ट साठीचा, जो आपल्याला सर्व्हर साइड ऍप्लिकेशन क्रिएट करू देतो, वेब ऍप्लिकेशन क्रिएट करू देतो आणि काही स्क्रिप्ट क्रिएट करण्यासाठी फॅसिलिटी देतो. पण त्यापैकी एक काय आहे माझ्या साईडला, त्यापैकी एक कोण आहे, तर एनपीएम. मग एनपीएमचा फुल फॉर्म काय आहे, तर एनपीएम हा आहे नोड पॅकेज मॅनेजर. नो डाऊट नोड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटला सपोर्ट करतो. बट त्या ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या फॅसिलिटी मला लागणार आहेत, ज्या ज्या गोष्टी मला लागणार आहेत, थर्ड पार्टी लायब्ररीज लागणार आहेत मला काही, तर त्या मला कुठून प्रोव्हाइड केल्या जातील, तर त्या मला प्रोव्हाइड केल्या जातील ह्या एनपीएम द्वारे. ओके. हे सगळं काही रिटर्न होऊन जातं, आपल्याला त्याला काही क्रिएट करत बसण्याची, मॅनेज करत बसण्याची गरज नाही पडत. आता हे वेगवेगळ्या व्हर्जन साठी पण आहे, नो डाऊट, ऑब्व्हियसली. विंडोज आहे, मॅक आहे, लायनक्स आहे, आयएक्स. ओके. ऍप्लिकेशन आहे. आपण प्रोबॅबिली सध्याच्या सिच्युएशनला विंडोजवरच बघतोय बऱ्याचशा गोष्टी. माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे थर्ड पार्टीमध्ये मी लिनक्स पण इन्स्टॉल केलेला आहे, आय गेस. मला आठवत नाहीये. जस्ट कसं आहे ते, मला वाटतंय की मी इन्स्टॉल केलेलं असावं. लिनक्स आहे माझ्याकडे, ट्रायल बेसिसवर टाकलेलं मी. कोणतं आहे, VMware वर्कस्टेशन. हा,
लिनक्सचा व्हेरियंट आहे बोधी लिनक्स नावाचा काहीतरी. तो जस्ट एक ट्रायल म्हणून घेतला होता. त्याच्यात पण करता येईल. पण ते आता काय लिनक्स बेस्ड आहे म्हणलं थोडंसं व्हर्च्युअलायझेशन वापरायचं म्हणलं की जरा वेळ हे जाईल आपल्याला. मेमरी जास्त जाईल. त्यामुळे तो पार्ट सध्याच्या सिच्युएशनला स्किप करतो मी. बट असं काही चेंजेस जाणार नाही ॲज सच जसे आपण म्हणतो तसे. ठीक आहे. जस्ट आपण आज असं अजून करूया, की आपल्याकडे काय म्हणतात त्याला नोड इन्स्टॉल आहे आणि npm तर ऑलरेडी त्याच्यासोबत येऊनच जातं. ठीक आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते काय करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. एकटा नोड असा एक ऍप्लिकेशन आहे. मी पहिल्यांदा तिथे टर्मिनल ओपन करतो. ठीक आहे. आता हा टर्मिनल कसा ओपन केला मी ते एक सांगतो. इथे एम्प्टी स्पेस मध्ये राईट क्लिक करताना मी शिफ्ट वापरलं. पहिल्यांदा शिफ्ट प्रेस करून ठेवला. त्यानंतर राईट क्लिक केला. त्यामध्ये मला कमांड मिळतात. सिंपल राईट क्लिक मध्ये कमांड बऱ्याचशा कमी दिसतात. तर इथे दिसतंय जसं ओपन इन टर्मिनल. बट जसं तुम्ही राईट क्लिक करताना शिफ्ट प्रेस करून केला, शिफ्ट अँड देन राईट क्लिक ऑप्शन खूप सारे दिसतात बघा. तुला मी नो म्हणतो. हॉटकी अवेलेबल झालं. हे बघा. टर्मिनल, व्हिज्युअल स्टुडिओ, जेट बॅश, पॉवर शेल, व्हीएस कोड इथून पण डायरेक्ट ओपन करता येतं आपल्याला. हा व्हिज्युअल स्टुडिओ आहे. हा व्हीएस कोड वेगळा आहे. ओके. अशा फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येतात आपल्याला शिफ्ट वापरून. आता माझ्याकडे पहिल्यांदा चेक करायचे की नोडचं व्हर्जन कोणतं आहे. तर सिम्पली मी त्यासाठी काय करेल, नोड हायफन हायफन व्हर्जन म्हणेल. म्हणजे मला काय कळेल इथे नोड कोणतं व्हर्जनचा इन्स्टॉल आहे ते कळेल. आपण जर बघितलं तिथे तर आपल्याकडे सध्या नोडचं व्हर्जन जे चालू आहे ते आहे 21 समथिंग. 20 चालू आहे. इथनं तुम्हाला पाहिजे ते व्हर्जन निवडता येतं. तसं 20 चालू होतं, पण ते लेटेस्ट होतं. ठीक आहे. माझ्याकडे कोणतं व्हर्जन घेतलेलं मी इन्स्टॉल केलेलं सध्या 18.616. आणि याच्या सोबत जर मी बघितलं तर एनपीएम कोणतं इन्स्टॉल होतं तर त्यासाठी मला कमांड लिहिणे एनपीएम हायफन हायफन व्हर्जन. तर एनपीएमचं मला व्हर्जन दिसतं की एनपीएमचं कोणतं व्हर्जन वापरतोय आपण 9.7. सिमिलर इथं तुम्ही बघू शकता तुम्ही. 18 म्हणून टॅप करा. इथे दिसून जाईल तुम्हाला कोणतं व्हर्जन वापरताय तुम्ही. तुमच्या गरजेप्रमाणे ते येऊन जातं. ठीक आहे. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात. हे 18.16 आहे. अर्थात याच्या अगोदरच होतं ते. त्याच्यात अजून दुसरं कोणतं व्हर्जन दिलं त्यांनी. शक्यतो एलटीएस वाले बघायचे. लॉंग टर्म सपोर्ट वाले एलटीएस. ठीक आहे. मला गरज पडणार नाहीये कारण माझ्याकडे आहे मोस्टली इन्स्टॉल आहे ते. ठीक आहे. आणि मला काय करायचं आता एक मध्ये मी लाईन स्किप केली ती. एक म्हणजे काय, की नुसतं तुमच्याकडे नोड जर इन्स्टॉल असेल म्हणजे नोड आणि एनपीएम ऑब्व्हियसली दोन्ही एकत्र इन्स्टॉल होतात ते. तर तुम्ही त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करून, त्याच ऍप्लिकेशन टूलचा वापर करून, डेव्हलपमेंट किटचा वापर करून रिएक्टचे ऍप्लिकेशन बनवू शकता. Vue.js चे बनवू शकता, Next.js चे बनवू शकता, Angular चे बनवू शकता. Angular साठी फक्त तुम्हाला ng च्या कमांड वापराव्या लागतात. मी ते एक डेमॉन्स्ट्रेशन देईल तुम्हाला. Angularचं पण डेमॉन्स्ट्रेशन देईल. डोंट वरी. ठीक आहे. त्यात म्हणजे एका टूलचा वापर करून तुमच्या साईडला जेवढे काही JS फ्रेमवर्क्स आहेत, जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क्स, त्या कोणत्याही जावास्क्रिप्ट फ्रेमवर्कचं ऍप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करू शकता, डिप्लॉय करू शकता, बिल्ड करू शकता. ठीक आहे. सो सध्या मला काय करायचंय रिएक्टचं ऍप्लिकेशन बनवायचं. तर मला कमांड पण तशीच द्यावी लागेल. ठीक आहे. कमांड कशी द्यावी लागेल? क्रिएट हायफन रिॲक्ट हायफन प्रोजेक्ट. नॉट एक्झॅक्टली प्रोजेक्ट. क्रिएट रिॲक्ट ऍप. ठीक आहे. ही कमांड आहे. पण ही कमांड कोणाच्या बेसिसवर मला रन करावी लागते? ही रन करावी लागते npxच्या बेसिसवर. म्हणजे हा npx काय आहे? npx एक्झिक्युटर आहे, कमांड आहे. आणि त्या कमांडला मी पॅरामीटर काय पास केलंय? क्रिएट रिॲक्ट ऍप. हे ऍप्लिकेशन क्रिएट करायला मी त्याला सांगतोय की बाबा हे ऍप्लिकेशन तू क्रिएट कर. कोणतं? रिॲक्ट वालं. मग त्या ऍप्लिकेशनला काही नाव देऊ शकतो आपण. त्या फोल्डरला तो नाव देईल. ऍप्लिकेशन इन द सेन्स मला त्या फोल्डरला नाव द्यावं. फॉर एक्झाम्पल मी ते नाव देतोय त्याला स्टुड्स. ओके. आणि याला मी एंटर केलं तर काय होईल? एक फोल्डर क्रिएट होईल पहिल्यांदा स्टुडंट नावाचं. बघा बॅकग्राऊंडला मी आता त्याला थोडंसं हे करतोय, स्विच करतोय. तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. मी फोल्डरला ओपन करतोय आणि त्याला साईड बाय साईडला घेऊन ठेवतो. बघा, जसं मी म्हटलं होतं, स्टुडंट्स नावाचा पहिल्यांदा काय करेल तो फोल्डर बनवेल आणि सायमल्टेनियसली त्याच्यासाठी ज्या ज्या फाईल्स गरजेच्या आहेत, त्या फाईल्स काय करतो तो डाउनलोड करतो आणि इन्स्टॉल करतो. ऍक्च्युली ही npx कमांड काय आहे? तर npx कमांड माझ्या नोड पॅकेज मॅनेजर मधली कमांड आहे. ठीक आहे. npm मधली कमांड आहे ती. ही कमांड काय करते? तुमच्यासाठी डायरेक्टली एक्झिक्यूट करते टूल्स मध्ये. डायरेक्टली एक्झिक्यूट होते. ज्या ज्या रिक्वायर्ड फाईल्स आहेत त्या फाईल्स डाउनलोड करते आणि त्याचं काम संपून जातं. म्हणजे ही कमांड ऍक्च्युली बघितला तर याच्यासाठी कुठेही तुम्हाला असं काही डाउनलोड करून ठेवण्याची गरज नाही. पण पर्टिक्युलर ऍज जसं म्हटलंय मी. पण जर मी स्पेसिफिक म्हटलं की मला फक्त दरवेळेस ही कमांड लागणारच आहे ऑफलाईन मध्ये पण.
तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ती कमांड डाउनलोड करून ठेवावी लागेल सिस्टीम मध्ये. त्याच्यासाठी लागणारे सगळे पॅकेजेस इन्स्टॉल करून ठेवावे लागतील. अर्थात मेमरी खूप जाईल ना त्याची. कारण आता बघा, हे इन्स्टॉलेशन होतंय, अजून फक्त कॉपी होतोय डाटा. मी याचं फोल्डरचं स्ट्रक्चर जर बघितलं तर नाही म्हणलं तरी 10-15 MB तर होईल. आणि 10-15 MB माझ्या सिस्टीम मध्ये एनी हाऊ ते दरवेळेस राहणारच आहे. आता बरेच जण म्हणतील, सर 10-15 MB जास्त काही फरक पडणार नाहीये. दरवेळेस 10-15 MB साठी मला इंटरनेट कनेक्ट करावं लागेल. आय नो दॅट. बट ही कमांड ऑनलाईनच रन करण्याचा बेनिफिट सांगतो, की आजच्या डेटला जे जे अपडेटेड पॅकेजेस आहेत, ज्या ज्या लायब्ररीज अपडेट झालेल्या आहेत ऑनलाईन मध्ये, सिक्युर्ड मध्ये, जे आपण म्हणतो ना, काही बग फिक्सेस असतील वगैरे सगळं, ते सगळं तो घेऊन येतो. आलं ना लक्षात? म्हणून ही कमांड कधीही इंटरनेट असतानाच घ्यायची, कधीही डाउनलोड करूनच घ्यायची ऑनलाईन मध्ये. ऑफलाईन मध्ये ही कमांड वापरायची. ठीक आहे. तसं बऱ्याचदा ऑफलाईन वापरला गेलं तर एरर पण देतो बऱ्याचदा. बघूया. एक पॅकेज रिमूव्ह झालं बघा. त्या दिवशी असं काही रिमूव्हिंग वगैरे इश्यू दिला नव्हता त्याने. आता एक नवीन पॅकेज रिमूव्ह केला त्याने. काही पॅकेजेस जे होते 1561 पॅकेजेस काय झाले, ऑडिटेड झाले. ऑडिटेड झाले म्हणजे ते व्हॅलिडेट झाले आणि अपडेट झाले, काय असतील नसतील तर. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 पॅकेजेस काय आहेत, व्हर्नरेबिलिटी मध्ये मोडलेले आहेत. 6 पॅकेजेस हाय रिस्क वर. व्हर्नरेबिलिटी म्हणजे रिस्क आलेली आहे याला, आपल्याला ते अपडेट करता येतील. डिरेक्टरी चेंज करायची आणि कमांड वापरायचं npm स्टार्ट किंवा npm रन बिल्ड. प्रोडक्शन सर्व्हर असेल तर, आणि डेव्हलपमेंट सर्व्हर असेल तर स्टार्ट. टेस्टिंग करायचं असेल तर npm टेस्ट. बाहेर पडायचं असेल तर npm रन इजेक्ट. आणि सिम्पली तुम्हाला जसा प्रोजेक्ट रन करायचा आहे तर पहिल्यांदा काय करावं लागेल, cd स्टुडंट्स आणि npm स्टार्ट. ठीक आहे. आता मी यातनं बाहेर पडतो, मला गरज नाही पडली त्याची आता. आता मी या फोल्डरला राईट प्रॉपर्टी दाखवतो बघा. किती मोठा प्रोजेक्ट झाला माझा, 250 MB च्या वर आसपास झालाय सरासरी. 234 MB साईज आहे. आणि डिस्क वरती, हार्ड ड्राईव्ह वरती किती आहे, 283 MB. जिथे कुठे त्याच्या सपोर्टेड फाईल्स इन्स्टॉल असतील माझ्या सिस्टीमला, त्यांना उचलून घेतलं ते. म्हणजे जवळपास 250 MB तर आहेच ना. 250 MB ची वेबसाईट एवढी, ऍक्च्युली एवढी नाहीच आहे ती. ऍक्च्युली कुठे लागतं सगळा डाटा, तर सगळा डाटा हा या मॉड्यूल मध्ये गेला. तुम्ही जर बघायला गेला तर हे बघा, 233 माझ्या MB कुठे गेलाय, नोड मॉड्यूल्स मध्ये गेला, सपोर्टेड लायब्ररीज मध्ये गेला. आणि माझा डाटा ऍक्च्युली कुठे स्टोअर होतोय, ह्या एवढ्या ठिकाणी पब्लिक मध्ये. किती येतो, 723 KB फक्त. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एकमेकांना जरी फाईल शेअर करायची असेल तर ह्या एवढं पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला शेअर करावं लागतं. पण जनरली तसं करायची गरज नाही पडत. फक्त एवढं करावं लागतं ह्या नोड मॉड्यूल शिवाय, आणि बाकीचं सगळं ऑटोमॅटिकली होऊन जातं. मी काय करतो, आता एम्प्टी स्पेस मध्ये पुन्हा राईट क्लिक करतोय, शिफ्ट युजिंग, शिफ्ट राईट माऊस, ओपन विथ व्हीएस कोड. म्हणजे माझा फोल्डर इथपर्यंत ओपन होऊन जातो आता. नाहीतर आपला जो ट्रॅडिशनल वे आहे, तो ट्रॅडिशनल वे आपण वापरायचा. जसं व्हीएस कोड मी स्टार्ट करतो. व्हीएस कोड स्टार्ट केल्यानंतर फाईल, त्यामध्ये ओपन, ओपन मध्ये फोल्डर सिलेक्ट करायचं आणि ओपन म्हणायचं. या स्टेप्स. डिरेक्टरी स्ट्रक्चर त्या दिवशी आपण बघितलेले ऑलरेडी. डिरेक्टरी स्ट्रक्चर म्हणजे जसं मी म्हटलं, मला सगळे पॅकेजेस कुठे दिसतील, तर हे नोड मॉड्यूल्स पॅकेजेस मध्ये दिसतील तुम्हाला इथे. जे जे इन्स्टॉल झालेले, जे जे सपोर्टेड आहेत आपल्या सिस्टीमसाठी, आपल्या वेबसाईटसाठी, आपल्या ऍप्लिकेशनसाठी. पब्लिक, ऍक्च्युली एक्झिक्युटेबल इथून होतं तुमचं, ह्या इंडेक्स मध्येच एक्झिक्यूट होतं सगळं काही. यात कुठेही चेंजेस करण्याची गरज पडणार नाही शक्यतो. नियर अबाउट 95% चेंजेस करण्याची गरज नाहीये. हा, लोगो, आयकॉन तुम्हाला चेंज करायचं, तुम्ही तो ऑब्व्हियसली चेंज करू शकता. ठीक आहे. मॅक्झिमम चेंजेस आपले कुठे येतात, तर SRC मध्ये येतात, सोर्स मध्ये. कारण इथे काय आहे, इथे आपल्या JS फाईल्स आहेत, इथून ऍक्च्युली प्रोग्राम आपले एक्झिक्यूट होतात. म्हणजे इथे जे पब्लिक मध्ये इंडेक्स दिसतीये, ही इंडेक्स फाईल काय करते, ह्या ऍप्लिकेशनला इथून पिक करते. ठीक आहे. आता मला एक्झिक्युशन करायचं याचं. ओके, मला काय करायचं, प्रोग्राम पहिले रन करून बघायचा, वर्किंग करतोय की नाही. सो मी काय करेल, एक सिम्पली टर्मिनल ओपन करेल पहिल्यांदा व्हीएस कोडचा. असं काही नाही की तुम्ही दरवेळेस व्हीएस कोड मध्ये यायलाच पाहिजे. विदाउट व्हीएस कोड मध्ये पण चालतं. तिथे जायचं, CD वगैरे म्हणायचं, डायरेक्ट रन करायचं. आता मी ते लिहितोय npm स्टार्ट. क्रोम ऍप्लिकेशन चालू करून घेतो, कारण माझ्याकडे जो, म्हणजे प्रत्येकाच्या सिस्टीमला जो ब्राउझर आहे आपला, कोणता वाला, एज वाला, तो काय करतो, तो एनी हाऊ HTTPS प्रोटोकॉलला रन करतो, हिट करतो. आणि तो हिट करल्यामुळे काय होतं, की HTTPS न मिळाल्यामुळे प्रॉब्लेम फेस करावा लागतो. ठीक आहे. सो मी
क्रोम मध्ये ऍप्लिकेशन जाऊन स्टार्ट करणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? हे बघा, इथून इथून उचलायचा कॉपी आणि इथे आणून पेस्ट करतो मी क्रोम ब्राउझर मध्ये. आणि इथे बघा HTTPS घेतलेला आहे त्याने. हा HTTPS वापरायचा नाहीये सध्या. कारण सांगतो, कारण आपल्याकडे SSL सर्टिफिकेट आपण अप्लाय नाही केले ना अजून कुठल्याच प्रकारे, त्यामुळे याला एंटर करतो. ऍप्लिकेशन रन झाला. इथे लगेचच लॉग्स म्हणजे बघा का, कुठे काही एरर आला नाही आला ते सगळं कळतं आपल्याला. मी माझ्या सिस्टीमला बघायचं असेल तर माझा हा IP ऍड्रेस पण मी वापरून बघू शकतो. कारण माझ्या कॉम्प्युटरवर जर एखादा सिस्टीम जोडलेला आहे दुसरा ह्या नेटवर्क मध्ये, आपण म्हणतो ना लॅन वगैरे प्रकार, लॅन मॅन मॅन वगैरे प्रकार, तर त्या नेटवर्क मध्ये जर मी जोडलेलो असेल एखाद्या, तर माझ्या कॉम्प्युटरवर ही वेबसाईट ऍक्सेस करायची असेल तर 192.168.1071 पोर्ट नंबर आहे 3000. या 3000 वरती काय करायचं? एक्झिक्यूट करायचं. तर माझ्या लोकल सिस्टीम वरनं मी तर लाईन मध्ये पण वापरू शकतो. आणि स्वतःचा सिस्टीम असेल तर नो डाऊट लोकल होस्ट. आता स्वतःचा सिस्टीमचा IP ऍड्रेस सुद्धा टाकून मी दाखवतो तुम्हाला. 192.168.171.1 आय गेस 171 असेल, 107 सॉरी, 107.1. येस, एंटर करा. हे बघा, सेम. फक्त नॉट सिक्युअर्ड काय, कारण आपण प्रोटोकॉल सर्टिफिकेट वगैरे काही वापरलेले नाहीत HTTPS वगैरे, त्यामुळे तो सांगतोय आपल्याला की तुमच्या सिस्टीमला सिक्युअर नाहीये कनेक्शन. नो डाऊट काही चेंजेस करण्याची गरज नाही किंवा काही हायपर होण्याची गरज नाही त्याबद्दल. लोकल होस्टच आपण वापरूया सध्या. चेंजेस कुठे कुठे करायचे? तर मॅक्झिमम चेंजेस असतील आपले SRC मध्ये. SRC मध्ये काय, तर आपल्याला CSS फाईल्स, जावास्क्रिप्ट फाईल्स आणि काही टेस्ट फाईल मिळतील. टेस्ट फाईल ही ऑप्शनल आहे, नाही वापरली नाही बनवली तर काही बिघडणार नाहीये. ठीक आहे, सध्याला सिम्पली तुम्ही स्किप करू शकता. मोस्टली आपलं काम कुठे असणार आहे? JS फाईल. कारण जर बघायला गेलं तर ही फाईलच माझ्यासाठी, ठीक आहे. आता ते तुम्हाला दिले बघा, इमेज मध्ये काय दिलंय, लोगो लोड होतोय आपला. कुठून लोगो लोड होतोय? तर इम्पोर्ट लोगो नावाच्या फाईल मधनं, SVG, लोगो फ्रॉम लोगो डॉट SVG. ही फाईल काय केली मी, इम्पोर्ट केली याच्यात. आणि त्याला काय केलं, सिम्पली SRC ला अटॅच केलं डायरेक्टली. त्याला क्लास नेम दिला ऍप लोगो. आता क्लास ऍप लोगो काय इथे दिले बघा, हे बघा ऍप लोगो. काही पॉइंटर व्हॅल्यूज वगैरे, त्याच्यानंतर त्याचे काही इफेक्ट द्यायचे असतील, अलाइन सेंटर करायचं असेल, सर्कल द्यायचा असेल, काय काय इफेक्ट द्यायचे असतील ते तुम्ही देऊ शकता. ऍक्च्युली याला अॅनिमेट पण केलेलं आहे. कारण बघायला जर गेलं ना, तर मी जेव्हा हे लोगो ओपन करेल ना, तर तो SVG फॉर्म मध्ये म्हणजे XML कोड केलेला आहे. ठीक आहे. आणि तो कोड काय आहे, एक्सेलचा फॉर्मॅट नाही का माझ्याकडे, कोणताच नाही आहे. ठीक आहे, मॅक्सिमम हाच यूज झाला. ठीक आहे, हाच यूज करतो. राईट क्लिक, फॉर्मॅट डॉक्युमेंट. बघा, हा फक्त काय केलेलं आहे, पाथ आहे. पाथ आहे म्हणजे इमेज क्रिएट केली फक्त ती लाईन लाईन टूल्सचा वगैरे वापर करून पाथ मध्ये सर्कल वगैरे काय ते. ठीक आहे, ही इमेज, ही जी वरती दिसते रोटेट होणार. ठीक आहे. याला अॅनिमेशन कुठं दिलंय, तर अॅनिमेशन दिलेलं आहे त्याला आय गेस लोगो, इथे लोगो दिलाय, ऍप हेडर इथे संपला, इमेज आहे. इमेज टॅगला कुठे काही दिलंय का मी बघतो एकदा फक्त CSS मध्ये जाऊन. इमेज टॅग मध्ये तर नाही दिसत आहे मला काही. इथे दिसतंय बघा, दिसतंय. मीडिया टॅग वापरलाय, प्रिफर्स रेडियस मोशन नो प्रिफरन्स ऍप लोगो अॅनिमेशन साठी क्लास वापरलाय. कोणत्या क्लासला अॅनिमेशन द्यायचंय, तर ह्याला द्यायचं. काय करायचंय, स्पिन करायचंय इनफायनाईट टाइम्स, आणि त्याचा टायमर दिलाय 20 सेकंड. 20 सेकंड म्हणजे 20 सेकंदामध्ये सर स्क्रीन विजिबल नाहीये. स्क्रीन हॅलो विजिबल नाहीये. हॅलो स्क्रीन विजिबल नाहीये माझी. हॅलो सर स्क्रीन विजिबल आहे. सर स्क्रीन विजिबल नाहीये. ओके, सॉरी, मला प्रॉब्लेम. कदाचित एकदा परत कनेक्ट करून बघा ना. शीतल, शीतल ना आय गेस.
तर मी इथे इन्फानाइट टाइम्स काय होतंय 20 सेकंड्स मध्ये तो रोटेट होतोय. ठीक आहे. आणि टाइम काय त्याचा लिनियरली. लिनियरली म्हणजे नॉर्मल जसं आपण म्हणतो प्रॉपरली सिंगल प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये लाईन बाय लाईन रोटेशन होणार आहे असं त्याचा कन्सिडरेशन मध्ये म्हणू शकतो आपण इफेक्टिव्ह. ओके. हा अॅनिमेशन दिला त्याला. मला करण्याची गरज नाही पडली. बट मला एवढं काही वापरायची गरजच नाहीये ना. CSS वगैरे प्रकारमध्ये पण. मला सिंपल app.js जो आहे माझा, मला सिंपल पाहिजे. ठीक आहे. मी काय करतो, हा हेडर पूर्णपणे काढून टाकतो. मला गरजच नाही त्याची. मी काढून टाकला. मला काय करायचंय, एक सिंपल div वापरायचंय. सॉरी, एक सिंपल div वापरायचंय आणि त्यात लिहितोय मी h1. या h1 मध्ये मी काय करतोय, इथे लिहितोय टेम्पररी. असं न लिहिता मी इथे लिहितो डायरेक्ट. दिस इज app.js. जस्ट सेव्ह केलंय मी आणि ऑटोमॅटिकली काय होईल तिकडे रिलोड होईल कंटेंट. बघा, म्हणजे कंटेंट रिलोड करण्याची पण तुम्हाला गरज नाही. जस्ट काय करा, तुमचं एडिटिंग चालू ठेवा, सेव्ह करत चला. ऑटोमॅटिकली काय होतं, डाटा तुमचा अपडेट होत राहतो. याला एक कम्पॅरिझन म्हणून मागे मी तुम्हाला दाखवलं होतं. याला मी अल्टरनेटिव्हली इकडे शेअर करतो स्क्रीन मध्ये. इकडे अटॅच करतो याला आणि माझा VS कोड इकडे ओपन करतो. सॉरी, ब्राउझर इकडे ओपन. बघा, मी याच्यात थोडेसे चेंजेस करतो, जसं की app.js मध्ये वेलकम केलं दिस इज वगैरेचं. याच्या खाली लिहितोय पॅराग्राफ टॅग वापरून, पॅराग्राफ, दिस इज डेमो पॅराग्राफ. जस्ट सेव्ह केलं. आता चेक करा, मी अजून इकडेच आहे, VS कोड मध्येच आहे. बघा, अजून कमांड पण मी कंप्लीट नाही केली, फक्त सेव्ह केला डाटा. सेव्ह केल्यामुळे ऑटोमॅटिक माझा डाटा इकडे रिफ्रेश झाला. मी तो पॅराग्राफ काढून टाकतो. हे बघा, अजून माझा कर्सर इकडे आहे. हे बघा, VS कोड मध्ये मी सेव्ह केलं, तिकडे लगेच रिफ्रेश झालं. म्हणजे ऑटो रिलोडची फॅसिलिटी आहे. विशेष म्हणजे फॅसिलिटी काय दिलेली मला, मी जर एखाद्या वेळेस ब्राउझरला हिट करतोय, दुसऱ्या ठिकाणी लोकेशनला जातोय, तर माझा URL जो आहे तो URL पण काय होत नाही, अपडेट होत नाही. म्हणजे पेज कंटेंट लोड होत नाही त्याच्यासाठी. फक्त तेवढा सेक्शन, तेवढा ब्लॉक ऑफ कोड, पीस ऑफ कोड किंवा ब्लॉक ऑफ जो म्हणतो आपण त्याला, तोच फक्त काय होते, अपडेट होते प्रत्येक वेळेस. पूर्ण पेज नाही होत. कारण जावा स्क्रिप्ट जे ऍप्लिकेशन जे आपण बनवतोय नोड जेएस वगैरेचा वापर करून, ओके, किंवा रिॲक्ट जेएस, व्यू जेएस, हे सगळे ऍप्लिकेशन काय करतात, स्पा ऍप्लिकेशन बनवतात. स्पा ऍप्लिकेशन म्हणतात. तर स्पाचा फुल फॉर्म काय, सिंगल पेज ऍप्लिकेशन. हे स्पा ऍप्लिकेशन म्हणतात त्याला. ठीक आहे, सिंगल पेज ऍप्लिकेशन. आता मी त्या दिवशी फक्त असाइनमेंट दिली होती तुम्हाला सगळ्यांना, की तुमच्याकडनं मला 2 कॉम्पोनंट्स हवे होते. काय असतात मी ते पण रिवाइज करतो. पण झाले असतील तर फारच बरं, कारण मला कोणीही नोटिफिकेशन किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या शेअर नाही केलेलं की असाइनमेंट सबमिट केली आहे म्हणून. ठीक आहे. सो प्लीज सबमिट करा जर नसेल केली तर. काय म्हणतोय मी, कॉम्पोनंट्स. तर कॉम्पोनंट्स काय क्रिएट करायला सांगितले होते मी, तर कॉम्पोनंट सांगितले होते एक म्हणजे लॉग इन पेज आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशन पेज. ठीक आहे. काय काय लागणार होतं मी ते पण सांगितलं होतं एक अंदाजानं. आता कॉम्पोनंट जर बघायला गेलं तर कॉम्पोनंट 2 प्रकारचे. ठीक आहे. कोणकोणते कॉम्पोनंट आहेत, तर कॉम्पोनंटचे 2 टाइप्स जे आहेत ते आहे क्लास कॉम्पोनंट आणि दुसरा जो आहे तो आहे फंक्शनल कॉम्पोनंट. क्लास कॉम्पोनंट अँड फंक्शनल कॉम्पोनंट. ठीक आहे. आता क्लास कॉम्पोनंट आणि फंक्शनल कॉम्पोनंट मध्ये काय काय डिफरन्सेस, तर दोघांमध्ये डिफरन्सेस फार मेजर नाहीये. फक्त रायटिंगचा कोडचा इफेक्टचा चेंज आहे. ओके, मी करून दाखवतो. सध्या सुरुवातीला मी रिव्हर्स करतो, थोडस अंडू करतो फक्त. जस्ट माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्या, मी रिव्हर्स करतोय सगळ्या प्रॉपर्टी. ठीक आहे, वापस आणतोय सगळं. माझ्याकडे सगळं जसं रिटर्न दिसतंय. ठीक आहे. आता कॉम्पोनंट तर मला क्रिएट करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे. त्या कॉम्पोनंटला मला काय करायचंय, माझ्या पेजला बाइंड पण करायचं. ओके. सो त्यासाठी मी काय करेल, कॉम्पोनंट बनवेल पहिल्यांदा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल, एक माझ्यासाठी म्हणून, एक मला परस्पेक्शन, माझं काय म्हणतात, जसं व्ह्यू आहे बघण्याचा तसा म्हणून म्हणतोय मी. असं काही कंपल्सरी नाही की इकडचं असं असलंच पाहिजे. ठीक आहे. काय करायचं, कधीही फोल्डर्स क्रिएट करत चालायचे सॅग्रिगेशन सेपरेशन साठी.
मुद्दामून. ठीक आहे. एक एम्प्टी स्पेस आता जसं मी एसआरसी फोल्डर मध्ये मागच्या वेळेस मी हे केलेलं नव्हतं. मी आता नवीन मुद्दामून करतोय. ठीक आहे. इथे एक इंडेक्स डॉट जेएस पण आहे. यात फक्त काय केलेलं त्यांनी कोणता डाटा डिस्प्ले करायचा आहे, कोणता डाटा राऊट करायचा आहे, त्याचं फक्त एक कोड केलेलं आहे, राईट केलेलं आहे. मी या फाईलवर पण लगेचच येईल, डोंट वरी. ऍप डॉट जेएस फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. अशीच एक फाईल मला माझी बनवायची. तर मी काय करतोय बघा, इथे एक फोल्डर बनवतोय राईट क्लिक मध्ये. कुठे बनवतोय मी? एसआरसी वर. एसआरसी ला राईट क्लिक केलंय आणि त्यावरती मी फोल्डर बनवतोय. म्हणजे माझं फोल्डर कोणाच्या अंडर येतंय? तर एसआरसीच्या अंडर येतंय. मी या फोल्डरला नाव देतोय स्क्रीन्स. मुद्दाम स्क्रीन्स हे नाव देण्यामागे रिझन काय आहे? म्हणजे माझ्यासाठी लागणाऱ्या ज्या काही फाईल्स असतील त्या सगळ्या फाईल्स ह्या स्क्रीन्स फोल्डरच्या आतमध्ये येतील मला लागणाऱ्या. ठीक आहे. मला लागणाऱ्या म्हणजेच कशा? त्याचा अर्थ काय पकडून घेऊ शकतो मी? मला लागणाऱ्या म्हणजे अशा फाईल्स की ज्या मी स्वतः बनवतोय. अशा फाईल्स नाही की ज्या ऑलरेडी बनलेल्या आहेत. समजून घ्या मी काय सांगतोय ते. अशा फाईल्स नाही की ज्या ऑलरेडी आहेत. अशा फाईल्स की ज्या मी बनवल्या. त्या कुठे जाणार आहेत? स्क्रीन फोल्डरमध्ये किंवा सिम्पली कंपोनेंट्स मध्ये. ठीक आहे. मी कंपोनेंट्स बद्दल पण बोललो. व्हॉट एक्झॅक्टली कंपोनंट मीन्स. ठीक आहे. सिम्पली मी स्क्रीन असं नाव देतो. कन्फ्युजन वगैरे व्हायला नको म्हणून स्क्रीनचं नाव दिलं. व्हॉट एक्झॅक्टली कंपोनंट मीन्स? अ कंपोनंट कॅन बी एनिथिंग. अ कंपोनंट मे बी an एलिमेंट or any element present on the web application or web UI. उदाहरण म्हणून हा जो लोगो दिसतोय तुम्हाला वरती रोटेट होणारा हा एक कंपोनंट आहे. ठीक आहे. खाली जो पॅराग्राफ दिसतोय तुम्हाला हा एक कंपोनंट आहे. हे जे अँकर टॅग दिसतंय खाली सगळ्यात लाईनला सगळ्यात शेवटच्या लाईनला हे सुद्धा काय माझ्यासाठी कंपोनंट आहे. म्हणजे कंपोनंट म्हणजे काही पण असू शकतं. मी जर बुटस्ट्रॅपची वेबसाईट घेतली सपोज ही वेबसाईट तर ह्या वेबसाईट मध्ये सुद्धा बघा हा वरचा जो लोगो दिसतोय हा लोगो म्हणजे नॉट एक्झॅक्टली लोगो वरचा जो पूर्ण नॅव्हिगेशन बार दिसतोय मेनू बार दिसतोय हा कंपोनंट आहे. एक पॅरेंट कंपोनंट त्याला मी म्हणेन. त्यातल्या त्यात छोट्या छोट्या कंपोनंट सुद्धा असू शकतात जसं की हा डॉक टाईप जो दिसतोय तुम्हाला डॉक्स एक्झाम्पल्स हा जो सिंगल मेनू दिसतोय सिंगल टेक्स्ट दिसतोय हा पण काय कंपोनंट आहे. हा टेक्स्ट बॉक्स कंपोनंट आहे. हा लोगो कंपोनंट आहे. इथे पुन्हा माझ्याकडे हा जो टेक्स्ट बॉक्स दिसतोय सर्च करण्यासाठी दिसण्यासाठी लिहिण्यासाठी हे बटन हा कंपोनंट आहे. ठीक आहे. हा टॅग हा सिंगल टॅग सुद्धा काय माझ्यासाठी कंपोनंट आहे. आय गेस की कंपोनंटची कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. मग हे कंपोनंट्स काय आहेत? सिंगल सिंगल फाईलमध्ये डिव्हाइड करून ठेवले जातात जेणेकरून त्यांना रियूज करता येईल. आणि रियूज करण्याची पण फॅसिलिटी खूप सोपी आहे. जसं इंडेक्स डॉट जीएस फाईल जी दिसते तुम्हाला या इंडेक्स डॉट जीएस मध्ये काय केलेलं आहे ऍपला इम्पोर्ट केलेलं बघा. मी जसं म्हटलं होतं मी वापस येणार त्या फाईलवर मी रिटर्न आलोय. ठीक आहे. इथे काय केलंय आता ह्या ऍपला ऍज अन एचटीएमएल टॅग डायरेक्ट इंट्रोड्यूस केलंय. बेसिकली जर तुम्ही बघितलात तर ऍप नावाचा टॅग कुठंच नाहीये एचटीएमएल मध्ये. पण तो टॅग कुठून आलेला आहे कर्सर जर नेला तर दाखवतो बघा. कुठून आलाय हा? इम्पोर्ट केलाय ऍप नावाने. वरती चेक करा. ऍप मध्ये इम्पोर्ट केलाय. ऍप इम्पोर्ट ऍप फ्रॉम ऍप. दिसतंय? सो हे एसआरसी स्लॅश ऍप मध्ये इम्पोर्ट केलंय. मग काय इम्पोर्ट झालं तर ही फाईल इम्पोर्ट झाली. कोणती? ऍप डॉट जेएस. आता तुम्ही म्हणाल तर इथे दोन आहेत. सॅग्रिगेट कसं काय झालं? आयडेंटिफाय कसं काय झालं? जेएसएस इम्पोर्ट करायचं की सीएसएस कसं कळणार? जनरली सीएसएस इम्पोर्ट करताना तुम्हाला फुल नेम द्यावा लागतो जसं वरती दिले बघा इथे. इम्पोर्ट ऍप डॉट सीएसएस. आणि त्याचं युटिलायझेशन काहीच नाही ना. त्यात कंपोनंट नाही, त्यात एलिमेंट नाही आहेत कोणते. ते काय इफेक्ट्स आहेत, स्टाईल शीट्स आहेत. त्यामुळे त्याला ऍज इम्पोर्ट करण्याची गरज नाही. ते डायरेक्ट इम्पोर्ट होतील. पण जेएस फाईल्स माझ्या डायरेक्ट इम्पोर्ट होतात. ठीक आहे. आणि याच्यात तुम्हाला इथे कोड दिला बघा मग. ऍप इम्पोर्ट केलाय आणि ऍपला काय केलंय राईट केलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हंटल होतं मला काय करायचंय याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला रजिस्ट्रेशन लॉग इन रजिस्ट्रेशन वगैरे बनवायचं होतं. मी ते बनवणार आहे. ठीक आहे. आता हेडरला कोणत्या कोणत्या राईट कंटेंट दिलेत काय दिलेत मला माहित नाहीये. बट मी पूर्णच्या पूर्ण हा हेडर सेक्शनच काढून टाकतोय. ठीक आहे. मला कंपोनंट बनवायचा आहे ना तर कंपोनंट हा कोणता आहे फंक्शन कॉम्पोनंट आहे. कसं ओळखलं मी? नावाप्रमाणे त्याच्या नावातच दिले ना फंक्शन म्हणून. काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यात फंक्शन कॉम्पोनंट आहे. आता फंक्शन कॉम्पोनंटला मी काय करतो रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय? डिव टॅग आणि ह्या डिव टॅग मध्ये काही पण असू शकतं. काही पण. जसं एक एचटीएमएल चा फॉर्म वापरतोय मी.
फॉर्म, त्याच्यानंतर मी वापरतोय इनपुट टाईप टेक्स्ट, नेम आणि आयडी प्रॉपर्टी त्याला देऊन टाकू, जसं की एफ नेम किंवा एस नेम पूर्णच देऊन टाकूया, जसं आपण मागे वापरतो सेम तसं एस नेम, प्लेस होल्डर, एंटर नेम. त्याला ब्रेक करण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंगल लाईन आहे तर ठीक आहे, ब्रेक करून टाकूया त्याला. त्याच्यानंतर एक दुसरा टेक्स्ट बॉक्स घेऊया, इनपुट टाईप टेलिफोन, नेम, मोबाईल, आयडी, मोबाईल, प्लेस होल्डर, एंटर, मोबाईल. त्यानंतर सिम्पली पुन्हा ब्रेक टॅग. एक्स्ट्रीमली सॉरी, थोडा पॉवर फ्लक्च्युएट झाला त्यामुळे वायफाय बंद झालेलं. स्क्रीन विजिबल आहे अजून पण, मला कन्फर्म करा प्लीज. येस सर. ओके. तर मी फक्त काय केलेलं, एक नवीन ऍड केला होता, इनपुट टाईप टेलिफोन, तर नेम आणि आयडी पास केला मोबाईल मोबाईल म्हणून, आणि प्लेस होल्डर टाकला एंटर मोबाईल. जस्ट सेव्ह करतोय. ब्राउझरला जाऊन चेक करा, आपल्याकडे 2 एलिमेंट दिसतात बघा, आहेत. काही नवीन नाहीये हे, अगोदर पण आपण केलंय, फक्त कसं केलंय, सिम्पल HTML मध्ये केलंय. फरक एवढाच आहे, सिम्पल HTML मध्ये ऍड केलंय आपण हे. ठीक आहे. माझा मुद्दा हा नाही की मला HTML मध्ये बनवता येते की, मला हे बनवता येते HTML. मला काय करायचंय, ह्या एलिमेंट्सला जसं मी फॉर्म सॉरी फंक्शन एलिमेंट म्हणून म्हणतोय, फंक्शन कंपोनंट म्हणतोय, तसं मला काय करायचंय, आता एक क्लास कंपोनंट म्हणून मला वापरायचं आहे. क्लास कंपोनंट. ठीक आहे, लक्षात असू द्या. आता क्लास कंपोनंट कसा वापरायचा, क्लास कंपोनंट बनवताना मी काय करतोय, पहिल्यांदा स्क्रीन्स मध्ये गेलो माझ्या वैयक्तिक कामासाठी. आता ठीक आहे, इथे एक फाईल बनवतोय सिंपल. या फाईलला मी नाव दिलं टेम्पररी रजिस्टर. काय कसंही त्याचं, कारण क्लास वगैरे जो प्रकार म्हणतो ना आपण, जावा स्क्रिप्ट वगैरे जसं म्हणतोय, तसे ते रूल इथे पण फॉलो करायचे. फर्स्ट नेम शुड बी कॅपिटल लेटर, इधर इट कॅन बी अ फंक्शन और इट कॅन बी अ क्लास. ते कॅपिटल लेटर घेऊन टाकायचं पहिलं. ठीक आहे. तसं काय म्हणतो मी, रजिस्टर डॉट जेएस म्हणतो मी. ठीक आहे. आता रजिस्टर डॉट जेएस म्हणतोय मी, तुम्हाला काय करायचंय, क्लास कंपोनंट बनवायचा आहे ना. तर मी पहिल्यांदा काय करेल, आता क्लास कीवर्ड लिहिल आणि त्याच नावाने काय करेल, क्लास बनवेल. कारण हाच एक्सपोर्ट होणार आहे ना पुढे जाऊन. फाईल जी आहे त्याच नावाने मी बनवतोय, क्लास रजिस्टर. आणि हा काय करेल, एक्सटेंड्स करेल. काय एक्सटेंड्स करेल, तर रिॲक्ट डॉट कॉम्पोनंटला. आता तुम्ही जर म्हणाल की रिॲक्ट डॉट कॉम्पोनंट एक्सटेंड्स होतोय, तर याच्यात मध्ये काय प्रॉपर्टी देत कॉम्पोनंट्सच्या. ठीक आहे. मग हा कॉम्पोनंट मला काय करायचा, पहिल्यांदा इम्पोर्ट करावा. मग इम्पोर्ट करण्यासाठी मला फंक्शन सजेशन्स पण दिले जातात बऱ्याचदा. इम्पोर्ट कॉम्पोनंट फ्रॉम कॉम्पोनंट और इम्पोर्ट, दाखवतो मी, इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. आता ह्या कॉम्पोनंटचा कोड निघून जातो. ठीक आहे. याला फक्त काय करेल, मी कर्ली ब्रॅकेट सांगेल आणि याच्यात मला काय करावं लागेल, रेंडर करावं लागेल. कारण रेंडर तर इनी होणारच आहे. रेंडर हे फंक्शन आहे, रेंडर करावंच लागेल. आता रेंडर मी लिहिलं, पण मला काय करावं लागेल, रिटर्न पण करावं लागेल. मग रिटर्न करावं लागेल मला, तर मी रिटर्न लिहितो. बघा, फंक्शन मध्ये जो फंक्शन कॉम्पोनंट होता त्यामध्ये मी कुठे रेंडर शब्द नव्हता लिहिला. इकडे बघा, फंक्शन कॉम्पोनंट मध्ये रेंडर शब्द नाहीये, डायरेक्ट काय रिटर्न आहे. आणि खाली एक्सपोर्ट डिफॉल्ट आहे. प्रत्येक कॉम्पोनंटला येणार आहे. इधर इट कॅन बी फंक्शन कॉम्पोनंट और इट कॅन बी व्हॉट वी कॅन से क्लास कॉम्पोनंट, कोणताही असू शकतो. ठीक आहे. सो रिटर्न करायचं मला, तर काय रिटर्न करायचंय, ते ह्या फंक्शन पॅरामीटर मध्ये त्याला पास करायचं. ठीक आहे. आता रिटर्न मला, फॉर एक्झाम्पल मी रिटर्न म्हणतोय, जसं इथे दिले बघा, सेम सेम कॉन्सेप्ट इथे. जसं की
H1 टॅग लिहितोय मी आणि यात लिहितोय धिस इज ए क्लास आता याला मला रेंडर करायचंय. कुठं रेंडर करायचंय? माझ्या ऍप्लिकेशन मध्ये. पण माझं ऍप्लिकेशन कुठून डाटा लोड करत आहे? तर ते इंडेक्स मधून. app.js माझी कंपोनंट फाईल आहे. एक कंपोनंट मी क्रिएट केलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मला काय करायचंय? index.js मध्ये त्या फाईलला रेंडर करायला सांगायचं. मी त्याच्या खाली आलो, इथे लिहायला सुरुवात केली. कोणता आहे तो? रेजिस्टर आणि लोड केला. थँक गॉड पॉवर बॅक आलंय माझं, लाईट आली. ओके. पण तो एरर थ्रो करतोय. तो त्याला माहित नाही की ही फाईल कुठे आहे. रजिस्टर इज नॉट डिफाईन. इव्हन तो मी याला अजून एक्सपोर्ट पण केलेलं नाही. पण ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. मग मला काय करायचं? ह्या रजिस्टरला काय करायचं? इम्पोर्ट करायचं. मग जसं वरती केलंय बघा, इम्पोर्ट ऍप फ्रॉम ऍप. ओके. इथं मला तसं करावं लागेल. इम्पोर्ट रजिस्टर फ्रॉम सिंगल डबल दोन्ही चालतात, असं काही डॉट स्लॅश कुठून इम्पोर्ट करायचं मला? स्क्रीन्स मधून रजिस्टर डॉट जेएस घेण्याची गरज नाही. तो डायरेक्टली इम्पोर्ट होतो. पण तरी सुद्धा एक एरर आलेला आहे. आता हा एरर कशामुळे आला? तुम्हाला वेब ब्राउझर वरती दाखवतो. काय करणे त्याला? इम्पोर्टेड जो आहे तुमचा, तो मग काय केला पाहिजे? दरवेळेस एक्सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे एक्सपोर्ट केलेलाच नाही ना, स्वाभाविक गोष्ट आहे. मला दिसतंय मी एक्सपोर्ट मारलं नाही त्याला. एक्सपोर्ट करावं लागेल. सो एक्सपोर्ट डिफॉल्ट कोणत्या नावाने? तो नावाने एक्सपोर्ट डिफॉल्ट रजिस्टर. दिस इज अ क्लास काम. ठीक आहे. आता सिंपल गोष्ट. मला जर वाटतं की बाबा याच्या खाली मला तो नाही टाकायचा, मला सिम्पली इथून मी त्याला कमेंट केलं. डिफॉल्ट कशासाठी सर? काय म्हटले? डिफॉल्ट कशासाठी? नाही, ऍक्च्युली ती टर्म आहे तशी लिहिली त्यांनी. एक्सपोर्ट डिफॉल्ट म्हणजे हे टर्म वापरले फक्त. आपण म्हणतो ना की डाटा रेंडर करायचा आहे, कोणाला तरी बाहेर पाठवायचा आहे. आपण म्हणतो एखाद्याला फंक्शनला पास करतोय, जसं ऍज सच फॉर एक्झाम्पल रिटर्न फंक्शन. जसं हा एक्सपोर्ट आहे, मग हा काय करतो? ह्या ह्या पूर्ण कोडला माझ्या ऍज अ कॉम्पोनंट म्हणून रजिस्टर्ड करतो हे ऍप्लिकेशनसाठी. म्हणून त्याला काय लिहितात? एक्सपोर्ट लिहितात, एक्सपोर्ट डिफॉल्ट लिहितात. बाकी वेगळं काही नाही. म्हणजे मी जो काही कोड केलाय तो कोड काय होईल? एक्सटर्नली ऍज ऍज अन एचटीएमएल एलिमेंट स्टोअर होऊन जाईल कुठेतरी, असा त्याचा अर्थ आहे. ओके सर. ओके. आता माझं म्हणणं आहे की मला ह्या एलिमेंटला लिंक करायचं. ठीक आहे. लिंक करायचं तर आपण एकदा स्टार्ट करून बघूया लिंक कसं होतं त्याला. लिंक होतं म्हणजे मला काय करायचंय? या दोन कॉम्पोनंट्सला एकमेकांवरती व्हिजिट द्यायचंय. ओके. सो ट्राय करूयात आता होतंय का. मला आयडिया नाही, मी पण पहिल्यांदा बघतोय आता गोष्ट सध्या ही. ठीक आहे. हा माझा क्लास ऍप्लिकेशन आहे, तर मी याला चेंज नाही करणार. मी फॉर्मच्या बाजूला म्हणजे खाली कुठेतरी लिहितोय ब्रेक टॅग मध्ये. ऑब्व्हियसली अँकर टॅग वर्क होतोच, याच्यात काही नवीन नाहीये. ठीक आहे. अँकर टॅगला आलो, इथे एचरेफ मध्ये लिहिलं मी. एचरेफ काय लिहायचंय मला? एचरेफ मध्ये मला लिहायचं आहे रेजिस्टर, आणि याला टेम्पररी नाव देऊया रेजिस्टर. त्याला जस्ट मी टॅप करतोय. रजिस्टरला आलो मी. रजिस्टर हिट झाला. इथं अँकर टॅग मध्ये बघा हिट झाला तो, बट कंटेंट लोड नाही झाला. ओके. कंटेंट लोड नाही झाला. आता कंटेंट लोड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जस्ट अ सेकंड, मला आठवू द्या फक्त. आपल्याला अँकर टॅग कसा वापरता येईल त्याला, आय गेस मला तरी वाटतं की त्याला राउट्स मध्ये किंवा राउटर्स मध्ये कुठेतरी लिंक करावं. राउटर डॉम कॉन्टॅक्ट्स, आय गेस
चेक करूयात राउटर मध्ये. याला काढतो मी, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये ऍड करून बघतो. राउटर होतोय का. रजिस्टरला इम्पोर्ट करूयात. रजिस्टर फ्रॉम रजिस्टर, आणि याला डायरेक्ट ऍक्सेस देता येईल का मला. नाही देता येणार. आय गेस अँकर टॅगने नाही देता येणार मला कदाचित. त्याच्यासाठी काय वापरावं लागेल, त्यासाठी मला वापरावं लागू शकतं लिंक एलिमेंट, ज्यामध्ये टू, नाही तो पण नसणार आहे. लिंक एलिमेंट पण नाही, टू, आय गेस. तरी ट्राय करतो मी इम्पोर्ट करण्याचं. मला रजिस्टर तर लागणार आहे, कॉम्पोनंट तर लागणार आहे. इम्पोर्ट लिंक लिंक फ्रॉम रिॲक्ट डॉम राउटर किंवा रिॲक्ट राउटर. पण राउटर आपल्याकडे इन्स्टॉल नाहीयेत. आपण राउटर इन्स्टॉल केलेला नाहीये कदाचित. रिॲक्ट राउटर डॉम एरर देणार आहे तो, कारण रिॲक्ट राउटर नाही आपल्याकडे. एरर देईल तो. आय एम प्रिटी शुअर अबाउट इट, कारण तो रिॲक्टला एरर देईल. मॉड्यूल ठीक आहे, दिलं त्याने. रिॲक्ट राउटर डॉम नॉट फाउंड इन SRC. इन्स्टॉल तर होतंय का. ठीक आहे, ठीक आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड ना. मला आठवू द्या फक्त की कसं काम करतंय ते. राउटरचा एरर दिला त्याने. मे बी मला राउटर इन्स्टॉल करावं लागेल पहिला. ठीक आहे. डायरेक्टली HTML प्रमाणे href टॅग जो आहे, अँकर टॅग जो आहे, तो ऍक्सेस होणार नाही. सो त्यासाठी मला काय करावं लागेल, लायब्ररी इम्पोर्ट करावी लागेल. सो त्यासाठी लिहितो मी npm install react router dot. ठीक आहे. त्याला इन्स्टॉल करून बघूया होतंय का, कारण आता अपडेटेड व्हर्जन्स मध्ये दिसतंय हे. याच्यात दिसतं इन्स्टॉल होते की नाही बघू. ठीक आहे. हे इथे जरा फिक्स करून घेऊयात. कमांड पण दिली त्याने, npm audit fix force. काय असतील नसतील ते सगळे पॅकेजेस तो घेऊन टाकेल. जी गरज नाही ते डेप्रिकेट झालेली काढून टाकेल, आणि ज्याची गरज आहे ते अपडेट करून घेईल बॅकग्राऊंड मध्ये. थोड्यासाठी नको रिस्क. वेळ लागते, वेळ लागू देऊ, बघू काय होतंय.
पॅकेजेस करायचे होते ना, मग एवढा का नाही देतो यार. ठीक आहे. होईपर्यंत जस्ट 1 मिनिट मला होल्ड करा फक्त हां. मी लगेच रिटर्न येतोय. फक्त पाणी पिऊन वापस येतो. सॉरी फॉर डिले. आय होप येस झालाय. आता अजून पण राहिलेत का? रेकॉर्डिंग थोड्या वेळासाठी पॉज करतो मी.
सो राउटर इन्स्टॉल झालेलं आहे आता सिस्टीम मध्ये. आता मला त्याला एक्झिक्यूट करायचं किंवा त्याला वापरायचंय. ठीक आहे. सो मी काय करतो, इथे एक कमांड लिहितो बघा. कमांड काय लिहायची आहे? लिंक नावाची. पण त्यासाठी मला तो इम्पोर्ट पण करावा लागणार आहे. ठीक आहे. सो इम्पोर्ट करतो मी. इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिंक फ्रॉम लिंक राउटर डॉम. ठीक आहे. आणि याला इथे डायरेक्टली ऍड करतो आता लिंक टू डायरेक्ट एलिमेंट आहे. कुठे ऍड करायचा हा राउटर, आणि त्याला नाव काय द्यायचंय? रेजिस्टर. पण जर प्रॉब्लेम असा आहे की हा डायरेक्टली नाही करता येणार मला, कारण आता मी राउटरला जरी लिहिलं याला सिम्पली असं रेजिस्टर साठी, तर ट्राय करूया. रिफ्रेश झाला. काय म्हणतो, बेस नेम डिस्ट्रॅक्ट झालं त्याचं, इज नॉट अ फाईन. ओके. एरर. बेस नेम वेब पॅक कॉम्पोनंट डेव सारखा तिथेच एरर दाखवते. ओके. याला काढून घेऊया. सेव्ह केला. ब्राउझर. डाटा लोड होतोय. ठीक आहे. मग याला वेगळ्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? बाउंड करावं लागेल. बाउंड करण्यासाठी काय वापरतोय बघा मी इथे, ब्राउझर राउटर नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. ब्राउझर राउटर हा सुद्धा काय होतो? इम्पोर्ट होतो बघा. कुठून इम्पोर्ट होतोय? राउटर डॉम मधनच. ठीक आहे. हा इम्पोर्ट झाला. आता ब्राउझर राउटरची गरज काय आहे मी ते पण सांगेन तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे. सध्या फक्त कॉन्सेप्च्युअली समजून घ्या मी काय काय करतोय. नंतर मला काय करायचं आहे? राउटर ऍड करायचं. ही राउट मेथड आहे. ठीक आहे. राउट्स. ठीक आहे. याच्यात तुम्हाला जेवढे नंबर ऑफ लाईन्स, नंबर ऑफ लिंक्स ज्याला आपण म्हणतो, त्या लिंक्स ज्या दाखवायच्या त्या तुम्ही इथे दाखवू शकता. कशा? हे बघा, आपण गेट बुटस्ट्रॅप मध्ये बघतो ना, हे मेनूज वगैरे दिलेत बघा, वरती ऍड केलेत. ओके. जसं मी याला टॅप केलं एक्झाम्पलला, एक्झाम्पल, आयकॉन्स, आयकॉन्स लगेच दुसरीकडे आला. थीम्स, थीम्स मध्ये आला. ठीक आहे. हे सगळं काय लिंक्स मध्ये ऍड केलेलं एकाच लिस्ट मध्ये. तर याला इथे तुम्हाला लिंक मध्ये ऍड करता येतं मेनू मध्ये. म्हणून काय वापरतात? हे राउट्स वापरतात. आता राउट्स म्हणजे काय? तर राउट्स म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या लिंकला टॅप करता आणि जो URL ओपन होतो, हा ओपन झालेला URL जो दिसतो तुम्हाला, या URL ला ऍक्सेस करण्यासाठी जो टोकन वापरतात. आता टोकन म्हणजे इन द सेन्स काय? जेव्हा मी नॉर्मल बुटस्ट्रॅप वापरतो, तेव्हा माझा वेबसाईटचा ऍड्रेस काय दिसतोय तुम्हाला? getbootstrap.com. बट इंटरनली तो काय? सिम्पल स्लॅश आहे. हा सिंगल स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश हँडल करताना इंटरनली. ठीक आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्या टॅबवर, दुसऱ्या ऑप्शनवर टॅप करतो, जसं की डॉक्सला, तर डॉक्सला जसं मी टॅप केलं तसं काय URL हिट झाला माझा? डॉक्स 5.3 स्लॅश गेटिंग स्लॅश स्टार्टेड स्लॅश इंट्रोडक्शन. हा काय झाला? माझा राऊट नेम झाला, राऊट ऍक्सेस झाला, राऊट लिंक झाला. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मला काय करायचे? हे राऊट्स डिफाईन करायचे. कोणत्या कोणत्या टॅबला मी कोणत्या लिंकला क्लिक केलं तर काय ओपन व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. सो मी नुसतं राऊट्स लिहिला. ठीक आहे. आता राऊट्स लिहिल्यानंतर मला काय करणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा मला डिफॉल्ट राऊट सांगणे, त्याचा डिफॉल्ट राऊट. ठीक आहे. डिफॉल्ट राऊट. मग राऊट सांगण्यासाठी मी काय केलंय? राऊट टॅग वापरला, ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट म्हणून एक फंक्शन. एक्झॅक्ट. ओके. असेल तर म्हणजे मॅच म्हणतो ना आपण, सेम असाच पाहिजे, अदरवाईज तो काम नाही करणार. ठीक आहे. एक्झॅक्ट. आणि त्याच्यानंतर त्याला सांगावं लागतं पाथ. ठीक आहे. हा पाथ म्हणजे मी काय म्हणतोय की सुरुवातीला काय करायचं त्यांनी? स्लॅश ओपन करायचं. तर स्लॅश काय ओपन करणार आहे माझा? स्वतःचाच ओपन होणार आहे तो, म्हणजे काय होईल त्याला, ऍप.js वगैरे ओपन होईल, पण मला नाही वाटत त्याची गरज पडेल म्हणून. ठीक आहे. ट्राय करून बघूयात काय होते. मी रजिस्टरच राहू देतो ऍज इट इज, आणि याला ओपन करण्यासाठी घेतो. राउट्स राउट इज नॉट डिफाईन्ड. राउट ऍड नाही केला मी. ठीक आहे. राउट्स, राउट दोन्ही ऍड झाले. येस. त्याच्यानंतर त्याच्यानंतर टॅग वापरतो, लिंक टू टू डॉट स्लॅश
रजिस्टर आणि रजिस्टर. जस्ट ट्राय करतोय मी, माझं लॉजिक बरोबर लागले का मला बघायचं. अनडिफाईन्ड इज नॉट अ रूट कंपोनंट. ओके, कुठे एरर दिला त्याने, मस्ट बी अ रूट और फ्रॅगमेंट. ओके, लाईन नंबर 21. रूट्स, इथे रूट्सला एरर दिला त्याने, पण रूट्सला काही इश्यू नाहीये मला, त्याने याच्यात एरर दिलाय, म्हणजे इथे कुठेतरी इश्यू दिलाय त्याने. ओके, डॉट स्लॅश ट्राय आउट करून घेऊया. मस्ट बी अराउंड. ओके, व्हायला तर पाहिजे होता, काय नाही झाला. ठीक आहे, इथून पुढच्यांना आपण एलिमेंट मध्ये ऍड करूया. तर हा खालचा जो पार्ट आहे राऊंडचा तो काढून टाकतो मी. एलिमेंट मध्ये मला काय करायचंय आता, इथे एलिमेंट्स मध्ये माझ्याकडे खूप सारे कंटेंट असतील, लक्षात घ्या. ठीक आहे, एलिमेंट मध्ये कंटेंट कोणकोणते असणार आहेत मी ती लिस्ट आउट करतो इथे. फॉर एक्झाम्पल, हा इथे क्लोज झाला राऊट. ठीक आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही मला. इथे डायरेक्टली मी अप्लाय करू शकतो का लिंक वाला. रजिस्टर, गो टू रजिस्टर पेज, क्लोज लिंक. पण लिंकचं कंटेंट नाही आला. ठीक आहे, म्हणजे काही इश्यू नाही आला आता, बट लिंक टॅब पण नाही आलं. म्हणजे मला इथे लिंक यायला पाहिजे होती. कुठे कोड मध्ये दिसती का, मी एकदा चेक करतो. व्ह्यू सोर्स मध्ये कोडच दिसणार नाही मला, ऑब्विस आहे, नाही दिसणार तो. ठीक आहे, याच्यात कॉम्पोनंट एलिमेंट इन्स्पेक्ट करून कुठे काही कंटेंट लोड होत आहे. HTML टेम्पलेट, डाटा टू रिलोड, फॉर्म, तो रेंडर नाही झाला. ओके, नो इश्यू. ठीक आहे, एरर किती आहेत, 16. कसलं एरर येते, नो रूट्स मॅच लोकेशन रजिस्टर. ठीक आहे, मिळाला नाही त्याला. एलिमेंट लिंक टू दिस, ओपन दिस. इश्यू काय मग, तो होत का नाहीये. हम्म, याला वापस येतो. येस, माझं चुकलं, मी ते बघितलंच नव्हतं. URL माझा कोणता आहे दिसत नव्हता. आता त्याच्यावर मी टॅप केलं ना, बघा रजिस्टर आहे. ठीक आहे, रजिस्टर आहे, पण हा रजिस्टर नसेल, हा काय असेल, कंपोनंट लोड होण्यासाठी असेल. ठीक आहे, सो याला मला काय करावं लागेल, रेजिस्टर सांगावं लागेल. रेजिस्टर आहे ना तो, सो R कॅपिटल रजिस्टर. ट्राय करूयात, रिफ्रेश, रजिस्टर नाही होते, कर्ली ब्रॅकेट नाही येते तो. ठीक आहे, कंपोनंट सेट केलाय मी रजिस्टर नावाचा, कर्ली ब्रॅकेट काढून टाकले तर म्हणजे सिंगल कोट्स वगैरे तर लागतीलच मला ऑब्विसली. नाही होते. रजिस्टर काय माझा क्लास कंपोनंट आहे. ठीक आहे, तो लोड का होत नाहीये. ब्राउझर राऊट दिलाय, त्याला डिफाईन केलंय. हा बरोबर आहे, माझंच चुकलं, मी अजून त्याला डिफाईनच नाही केलेलं कुठंच. म्हणजे सिंपल काय आहे, की जर मी रेजिस्टर नावाच्या URL वरती हिट करत असेल तर कोणता कंपोनंट लोड करायचा आहे, तो कंपोनंट सांगितलं नाही ना मी, मला तर सांगावं लागेल स्लॅश रजिस्टर एलिमेंट, आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय सांगणे, एलिमेंटचं नाव सांगणे. एलिमेंटचं नाव
मी एलिमेंट मध्ये काय लिहिलंय, लिंक लिहिलंय. ठीक आहे, लिंक लिहिलंय. ठीक आहे. मला राऊट एक्झॅक्ट पाथ हा पाथ आहे आणि लिंक द्यायची, तर लिंक दिली मी. राऊट डिफाईन करतोय, राऊट एक्झॅक्ट पाथ सेम एलिमेंट कर्ली ब्रॅकेट माझा रजिस्टर काम. ठीक आहे, याच्या रजिस्टर ऍड तर झाला पाहिजे होता. कुठे गेला? ऍप डॉट जीएस मध्येच आहे. ठीक आहे, कहाणी आला, रजिस्टरला हिट झाला. आणि मग ते दोन्ही तर सेमच दिलेत, मी दोन्ही पैकी एक तरी हिट व्हायला पाहिजे होतं. त्याला काही वेगळी ट्रिक वापरून बघतो मी दुसरी. जस्ट सेकंड, मला आठवू द्या मी काय काय वापरलं होतं. ब्राउझर राऊट जर काढून टाकले टेम्पररी, तर लिंक टू रजिस्टर एरर थ्रो करतोय तो बेस नेमचा. ठीक आहे, बट माझ्याकडे राऊट्स नावाचं काही पॅकेज वगैरे पब्लिक मध्ये नाही. ठीक आहे, काय करतोय. लिंक तर सिंपल आहे, काही अवघड नाही त्याच्यात, सगळं करेक्ट केलं आहे.
पॉज करतो मला. सो मी सांगत होतो, आपण कंटेंट मध्ये काय चेंजेस केलेत. आपला जो app.js आहे, या app.js मध्ये रिटर्न काय केलंय मी, राउटर, ब्राउझर राउटर रिटर्न केलं. व्हाय इट इज रिक्वायर्ड फॉर अस ऍट प्रेझेंट. राईट नाव आपल्याला काय करायचं होतं, की ते राउटरला लिंक करायचं होतं. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेब पेजेसला बघता बघा, मी इथे नॉर्मलला टॅप केलं, तुम्ही नाही ते लोड कंटेंट कडे बघा, माझ्या ह्या ब्राउझरच्या टायटल कडे बघा. इथे काय होतं, माझा कंटेंट लोड होतो सारखा. आता माझ्याकडे इंटरनेटची स्पीड थोडी चांगली आहे. बघायला गेला ऍज कम्पेअर टू 100 Mbps च्या आसपास स्पीड असेल. हे कोणतं 100 Mbps आहे, फार कमी झालं मग. पण ठीक आहे ना, तरी आता ऍक्च्युली प्लॅन माझा 100 Mbps चा आहे. 2-4 डिव्हाइसेस कनेक्टेड, नाही माझा मोबाईल कनेक्टेड असणार आहे. येस, म्हणूनच मोबाईलवर स्विच करतो त्याला पाहिजे. येस, त्याला टेस्ट करून बघतो मी. आहे ना तेवढा प्लॅन, कशाला सोडू मी. स्पीड कमी झाली बहुतेक इंटरनेटची. ठीक आहे, ओके, नो डाऊट. काय हरकत नाही. आता मी जेव्हा एखाद्या ऍप्लिकेशनला टॅप करतो, आता बघा इथे जसं की कंटेंट लोड करतो, ते काय होतं बघा, हे बघा इथे ब्राउझर माझं काय होतं, दरवेळेस रिफ्रेश होत राहतं. माझं इथे जसं रिफ्रेश होत नाही. आता मी जर माझ्या लिंकला टॅप केलं ना, तर काय होतं, कॉम्पोनंट लोड झालं, कॉम्पोनंट लोड झालं, बट माझं ब्राउझर बंद नाही होत. हे बघा, मी बॅक पण करतो, फॉरवर्ड पण करतो, फक्त डाटा रेंडर होतोय माझा. मला हे बेनिफिट जास्त मिळतं. कशाचं, ह्या ब्राउझर राउटरचं. तो काय करतो, सिंक्रोनाइज करतो माझे राउटर्स माझ्या ब्राउझर्सला, माझ्या लिंक्सला. म्हणजे तुमचा रिलोडचा जो वेळ आहे, पेज लोडिंगचा जो वेळ आहे, रिफ्रेशचा जो वेळ आहे, तो वाचतो ह्यामुळे. ठीक आहे, लिंक टू सिम्पल आहे. मला कुठे लिंक करायचं होतं ते मी लिंक करून टाकलं. माझ्याकडे जेवढे नंबर ऑफ पेजेस असतील तेवढे सगळे नंबर ऑफ पेजेस काय होतील, इथे एका खाली एक लिंक होतील. फॉर एक्झाम्पल, मला दुसरा राऊट द्यायचा, तर मी राऊटला दिला पाथ. इथं सपोज मी सांगितलं लॉग इन, आणि त्याला काय सांगितलं पुढे एलिमेंट मध्ये कॉम्पोनंट सांगितलं, कॉम्पोनंट लॉग इन कॉम्पोनंट. ठीक आहे, आता एलिमेंट नाहीये माझ्याकडे हा लॉग इन वाला, म्हणून एरर आहे. आपण तो बनवून घेऊया. बनवून न्यू फाईल, लॉग इन डॉट जेएस. सिमिलरली आता मी फंक्शन कॉम्पोनंट बनवतो. सो फंक्शन लॉग इन रिटर्न, आणि त्यातली तुम्ही टेम्पररी h1, दिस इज लॉग इन पेज. ठीक आहे, आता ह्या ऍप जेएस मध्ये बघा, मी इथे काय करतो, दुसरा टाकतो. त्याला इम्पोर्ट पण करावं लागेल ऑब्विसली मला. सो सिम्पली याला मी कॉपी पेस्ट करतो, फक्त रजिस्टरच्या जागी लॉग इन चेंजेस करून घेतो, लॉग इन झालं. आता इथे लिंक तयार करायची मला, सो सेम लिंक तयार करतोय मी इथे. इथे लॉग इन, आणि इथे सिम्पली स्मॉल मध्ये लॉग इन. आता स्मॉल मध्ये लॉग इन का वापरतो मी, तर म्हणजे रिझन. ठीक आहे, एरर काय पाहिजे मला बघू. डिफॉल्ट मारलं नाही मी त्याला, ठीक आहे, ऑब्विस आहे. डिफॉल्ट करू, एक्सपोर्ट डिफॉल्ट लॉग इन, लॉग इन इज नॉट डिफाईन्ड. अरे भाई झालं ना, आता मारलं ना एक्सपोर्ट. ठीक आहे, आता एक्सपोर्ट केलं मी. त्याला सिम्पली मी काय करतो, इथे लिंक्स मध्ये याला ब्रेक टॅग करतो, म्हणजे सेपरेट सेपरेट लाईन दिसतील तुम्हाला. हे पहा, दोन आहेत. मी वापस आलो, माझ्याकडे कंटेंट काहीच नाही डिस्प्ले करायला. हा माझा नॉर्मल पेज आहे. कोणता वाला, app.js वाला. याच्यामध्ये मी खाली कुठे काहीच लिहिलं नाहीये. मी तर सपोज तुम्हाला हायलाइट करून दाखवायचं असेल तर मी ते लिहितोय H2 मध्ये, क्लिक ऑन लिंक्स अबोव टू लोड पेजेस. पेजेस म्हणण्यापेक्षा आपण कॉम्पोनंट म्हणूया, कारण आपण सध्या स्टडी करतोय रिॲक्ट जेएस ची. आलं, क्लिक ऑन लिंक्स अबोव टू लोड द पेजेस ऑर कॉम्पोनंट्स. आता बघा, इथे ब्राउझरच्या लोड सेक्शन पर्यंत मधील ध्यान देऊन बघा सगळ्या गोष्टी. बघा, मी त्याला टॅप करतोय, रजिस्टर. माझा ब्राउझर लोड नाही झाला, फक्त कंटेंट लोड झाला. लॉग इन, सेम कॉन्सेप्ट. आता प्रश्न बऱ्याचदा पडला असेल, हे तर ठीक आहे ना, हे 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 तर हे मला माहिती आहे पेज कंटेंट, याची गरज नव्हती मला.
कारण मी दुसऱ्या पेजवर गेलो, कारण मी जर दुसऱ्या पेजवर गेलो आणि बघितलं तर लॉग इन शिवाय म्हणजे ह्या मेसेज शिवाय दुसरं काहीच नाही. तर हा मेसेज मी फक्त दाखवण्यासाठी लिहिला, कारण हा राउटर काय करतो, राउट्स काय करतो, तुमच्या ऍप्लिकेशनच्या सेटिंग्स त्या ब्राउझरमध्ये लोड करतो, त्या कंपाऊंड मध्ये तो लोड करतो. म्हणजे हा काय माझा टेम्पलेट आहे, कोणता वाला app.js काय झाला माझा टेम्पलेट झाला. आणि त्या टेम्पलेटच्या खाली तुम्ही जे काही ऍड करत जाल ते ऑटोमॅटिकली काय होतं, ब्राउझर सेटिंग्स मध्ये लोड होत राहतं. कुठे? ह्याच्या खाली इथे आपण राउट दिलेत ना, हे राउट्स इथे लोड होतात, आपले पेजेस कॉम्पोनंट्स इथे लोड होतील. आणि जेव्हा मी त्याला लोड म्हणतोय तर म्हणजे इथे मी क्लिक नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का, खरं सांगायचं झालं तर लिंक्स मध्ये मी याला काढून घेतलं, इथून निघून गेलं. दिस इज लॉग इन पेज. मी नॉर्मल जर ठेवलं तर तो नॉर्मल ब्लँक पेज दाखवेल मला, काही फरक नाही. आता तर कुठे काही होणार नाही. आता याला तुम्ही किती रिफ्रेश करा, रिलोड करा, त्याला काही फरक पडणार नाही. तो हिट केव्हा करेल, तो डाटा केव्हा दाखवेल, जेव्हा तुम्ही त्याला URL द्याल. URL म्हणजे तुम्ही जो पाथ सांगितला होता ना राउट्स मध्ये, हे बघा, इथे तुम्ही राउट्स मध्ये पाथ सांगितलाय, /login आलं तेव्हा काय करेल, तो कंपाऊंड लोड करेल लॉग इन मला. लॉग इन मध्ये तुम्ही जे काय दाखवलंय ते इथे लोड होईल इथे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, टेम्पररी इथनं हे काढून टाकलं. आता प्रश्न माझा सेकंड म्हणजे सुरुवातीला मी जो सांगितला होता बऱ्याच सगळ्यांना मला, तुम्हाला काय करायचंय, इथे बुटस्ट्रॅपचा वापर करायचा आहे. ऑब्विस आहे ना. आता ही लिंक किती विचित्र दिसत आहे का खाली, आणि बुटस्ट्रॅपचं बघा किती छान दिसतंय वरती टायटल बार वगैरे मध्ये. मग मला हे बनवायचंय, मग बनवायसाठी मला काय करावं लागेल, बुटस्ट्रॅपला सिस्टीम मध्ये इन्स्टॉल करावं लागेल मला माझ्या. मग त्यासाठी काय दिले बघा, npm install bootstrap 5.3, डायरेक्ट कमांड वापरायची. आणि आपल्याकडे npm आहे ना चालू, डायरेक्ट इन्स्टॉल करा त्याला डायरेक्ट. आणि याचा यूज कसा करायचा, काय करायचं, ते सगळं दिलेलं आहे. डॉक्सला इथे डायरेक्ट वापरता येतो तुम्हाला. तसं मला जावा स्क्रिप्ट मध्ये काही लोड कंटेंट करायचे का त्याचे मॉड्यूल्स मध्ये, नाही गरज पडणार नाही मोस्टली, तर एकदा बघून घेतो मी. बुटस्ट्रॅप मेन CSS आहे, कंटेंट आहे, ठीक आहे, मला गरज नाही त्याची. मला डायरेक्ट नॅव बार वापरायचा. तो नॅव बार साठी मला कंटेंट नॅव बार दिसतोय का कुठे, कंपोनंट्स मध्ये इथे नॅव बार आहे. ठीक आहे, या नॅव बारला आता मी इम्प्लिमेंट करतोय. मग कोणता पाहिजे, नॉर्मल वाला डिफॉल्ट की ब्लॅक वाला पाहिजे, सगळं दिलेलं आहे बघा त्याच्यात. तुम्हाला मेनू बार मध्ये सगळे दिलेले आहेत. कोणता वापरायचा आपल्याला खाली दिसून देईल तो, बघूयात एकदा काय काय दाखवते. हे बघा, ब्लॅक, ग्रीन, लाईट, सॉरी ब्लू आणि नंतर लाईट ब्लू. ठीक आहे, जो तुम्हाला वापरायचा असेल तुम्ही तो वापरू शकता. नॅव्स अँड टॅब्स, हे नॅव्स म्हणजे कंटेंट सेम. नॅव बार काय असतं, मेनू असतं. आणि नॅव्स म्हणजे काय, तर ते एलिमेंट त्यातले यूज करण्यासाठीचे. सो मला नॅव बार पूर्ण वापरायचा आहे. पण पूर्ण वापरण्यासाठी मी काय करणार आहे, त्याला कंटेंट कसा पाहिजे कलर मध्ये मला ते चेक करायचंय. ठीक आहे, सो पहिल्यांदा एक कॉपी करून घेतो मी कोणता तरी. मी हा वाला कॉपी करतो. ठीक आहे, इथे त्याला उचललं, कॉपी केलं, आणि ह्या लिंक्सच्या जागेवर त्याला मी पेस्ट केलं पूर्णपणे. इथं एवढा पूर्ण तो ओव्हरराईड करून टाकतो, सिम्पल. ठीक आहे, आणि इथे जे नॅव बार दिसतंय मला, त्या नॅव बारला मी चेंज करतो रिॲक्ट ऍप. आता आपल्या ऍप्लिकेशन आलं रिॲक्ट ऍप, बट आता अजून आलं नाही, काय व्यवस्थित दिसत नाहीये. का नाही दिसत आहे, कारण आपण कंटेंट लोड नाही केले. ठीक आहे, लोड नाही केले. मग लोड करण्यासाठी काय करावं लागेल, इम्पोर्ट, आपल्याला बुटस्ट्रॅप करावं लागेल ना इम्पोर्ट. सो बुटस्ट्रॅप इम्पोर्ट कसं करणार मी याच्यात, बुटस्ट्रॅप दिसते का कुठे, मला एकदा बघू द्या. बुटस्ट्रॅप बीच्या लिस्ट मध्ये डायरेक्ट एलिमेंट लोड करून बघूया काय दाखवतंय. नाही आता तो चुकणार आहे, एरर देईल, तुम्हाला माहिती आहे. असं नाही कंटेंट लोड करणार तो, नाही असं नाही तो. कसं करता येईल त्याला,
bootstrap पण आपण इन्स्टॉल केलंय. त्याच्यानंतर इम्पोर्ट bootstrap करावं लागणारच आहे, बट त्याच्यासाठी import bootstrap येस. त्याच्यानंतर मग डिस्ट्रीब्युशन मध्ये CSS मधून bootstrap CSS येस. bootstrap स्लॅश डिस्ट स्लॅश CSS स्लॅश bootstrap.min.css. बघूयात काय होतंय का. येस, झालं. कंटेंट लोड झाले तुमचे. ओके, डन. आता याच्यात अजून एक कॉन्सेप्ट, आता ऍक्च्युली मी इथंच इम्पोर्ट केलं, इथं न करता मी पॅरेंट मध्ये इम्पोर्ट करतोय. पॅरेंट म्हणजे कुठे, आपली index.js किंवा हा ठीक आहे, चालतंय. आपलं app.js सगळीच एलिमेंट लोड करणार आहे ना, तर त्याच्यातही करू शकतो मी, किंवा अजून दुसरी कोणती फाईल आहे माझी index.js, मी याच्यात पण ती करू शकतो, तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. येस, डन. ओके. आणि JS वगैरे वापरण्यासाठी मला काही काही गोष्टी लागतील, तर त्या डायरेक्ट लोड होतातच आहे. अं, हम्म, 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 हम्म. इथनं असं न वापरता हे जरा किचकट वापरतंय ना, वाटतंय फार. आपण हा न्याव काढून टाकूया. आता आपण डायरेक्टली एलिमेंट वाईज त्याला वर्किंग करून घेऊ. ठीक आहे. आता एलिमेंट कसं करणार बघा, मी इम्पोर्ट करतोय कॉम्पोनंट्स. आता कारण काय आहे, आपण आता कॉम्पोनंट वापरतोय, तर ठीक आहे. आता रिॲक्ट बूटस्ट्रॅप वगैरे सगळं इन्स्टॉल झालेलं आहे आपलं. आता ते न्याव बार इन्स्टॉल नसेल त्याच्यात, ठीक आहे. रिॲक्ट एलिमेंट पण आपण डायरेक्टली न्याव बारचे वापरू शकतो. ठीक आहे. याच्यासाठी मी कमांड लिहितोय, npm install react bootstrap. ट्राय आउट करू, होतंय का, व्हायला पाहिजे. कारण डायरेक्टली एलिमेंट तुम्हाला वापरता येतील, नो डाऊट. आपण हे का वापरलं, CSS का वापरली, कारण क्लास जे लागणार आहेत आपल्याला, ते क्लास तिथे वापरता आले पाहिजे. आणि आपण आता इन्स्टॉल काय करतोय, रिॲक्ट बुटस्ट्रॅप. रिॲक्ट बुटस्ट्रॅप मध्ये काय केलेलं आहे, की जे ज्या गोष्टीची गरज होती, जसं की न्याव बार, आपण हे जे आता बघितलेलं बुटस्ट्रॅप मध्ये, हा न्याव बार, हा न्याव, हे सगळं ते काय कंपोनंट म्हणून त्यांनी क्रिएट करून ठेवलेलं. मग आपण डायरेक्ट त्याचाच वापर करून घेऊया ना. ठीक आहे. सो ब्राउझर मध्ये आलो, इथे डायरेक्टली त्याला मी लोड करतोय. सॉरी, पहिल्यांदा मला कंपोनंट लोड करून घ्यावं लागतील. न्याव बार, त्याच्यानंतर न्याव पण लागणार आहे, सो तो न्याव पण घेतला मी. ठीक आहे. न्याव म्हणजे एलिमेंट, लक्षात घ्या. न्याव बार म्हणजेच काय, मेनू बार, आणि न्याव म्हणजे त्याच्यामध्ये असलेला तो एलिमेंट, असा प्रकार आहे तो. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी लिहितोय आता इथे न्याव बार, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर डार्क, व्हॅरियंट डार्क, ठीक आहे, आपल्याला आलेलाच आहे तो. एक्सपांड वगैरे करायचा आहे का, तर ठीक आहे, एक्सपांड पण टाकून देऊया. एक्सपांड इक्वल्स टू LG, लार्ज असेल तर एक्सपांड करून घ्यायचा, त्याने गरज नाही त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता न्याव झाला, तर न्यावच्या नंतर मला काय करायचंय, न्याव बार मध्ये असलेला ब्रँड सांगायचा. ब्रँड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इथे हा जो ब्रँड दिसतो बघा, हा वाला, हा ब्रँड आहे. इथे क्लास दिसत असेल तुम्हाला, हे ते बघा दिसतोय, न्याव बार हायफन ब्रँड, तर त्याला मी इथे वापरतोय. हा ब्रँड आहे न्याव बारचा. ठीक आहे. इथे पण बघा, हा थोडा मोठा दिसतोय न्याव बार, हा वाला. इथे लोगो वापरला त्यांनी, इमेज वापरले, आपण असं टेक्स्ट वापरू शकतो. टेक्स्ट वापरायचंय त्याला ऍज लिंक म्हणतोय मी. जर आता कदाचित मी त्याला टॅप वगैरे केलं, तर कुठेतरी त्याला हिट करायचं, इंडेक्स पेजला थांबायचं. ठीक आहे. तर इंडेक्स पेज वगैरे थांबण्याची गरज नाही, पण त्यांना थांबून द्यायचं समजा, जर बाबा मला वाटलं पाहिजे असेल काही तर. ठीक आहे. आणि तो राऊट मला डिफाईन करायचा आहे त्याचा. हो, बघा थोडा मोठा दिसतोय, आता आलाय, थोडा किंचितचा मोठा दिसतोय तो. ठीक आहे. सिमिलरली मला दुसरे एलिमेंट सांगायचे आता. आता कधी कधी काय होतं, ते एलिमेंट सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑप्शन द्यावं लागेल. जसं की न्याव, त्याच्यानंतर मला त्याला क्लास प्रोव्हाइड करायचा आहे न्याव बारचा.
सो मार्जिन ऑटो सोडायची, सगळ्यांमध्ये गॅप सोडायचा स्वतः त्याने, आणि नॅव्हिगेशनच्या लिंक्स क्रिएट करायच्या. नॅव डॉट लिंक, ठीक आहे. कुठे? ऍज लिंक, ऍज इक्वल्स टू लिंक टू आपले एलिमेंट आपण डिफाईन करून ठेवले होते, कोणते कोणते? स्लॅश रजिस्टर, आपण त्याला सध्या नाव देऊया साइन अप म्हणून, किंवा पहिले जसं ठेवलं तसंच ठेवूया, रजिस्टर. आणि दुसरा सेम नॅव डॉट लिंक ऍज लिंक टू, सॉरी, स्लॅश लॉग इन. बघूयात काय येतंय, काही एरर वगैरे आहे का त्याच्यात. ब्रँड क्लोजिंग राहिला ब्रँडचा, ठीक आहे, ब्रँडचा क्लोजिंग राहिला, झाला. आता लगेच बघा लगेच दिसेल तुम्हाला रजिस्टर आणि लॉग इन पण आले. आणि बघा किती सिम्प्लिफाईड झालं. होम आपला नॉर्मल आहे, हे बघा, ठीक आहे. म्हणजे एलिमेंट कंटेंट लोड करणं काही अवघड नाही, नॅव्हिगेशन वगैरे पण क्रिएट करणं काही अवघड नाही, मेनू वगैरे काही क्रिएट करणं अवघड नाही. सिम्पली तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये त्याला युटिलाइज करू शकता. एक्सपांड एलजी, आता मी याला काय करतो, छोटं करून दाखवतो थोडंसं. राईट क्लिक केलं, कॉम्पोनंट मध्ये त्याला चेंज करतो मी थोडासा, टॉगल मोड मध्ये, रिस्पॉन्सिव्ह. आता हा छोटा व्हायला पाहिजे होता, छोटा नाही झाला. म्हणजे मेनू काय व्हायला पाहिजे होते, खाली कोलॅप्स व्हायला पाहिजे होते. आणि इथे 3 डॉट येतात ना, इथे बघा, याला जर मी छोटं केलं थोडंसं, ऑटोमॅटिक बघा इथे तुम्हाला ड्रॉप डाऊन दिसतो मेनू, हा छोटावाला असा ड्राऊन ओपन होतो, किंवा खाली ओपन होतो. हे दिसत नव्हतं आपल्याला आता, ठीक आहे. मला ते करायचंय त्याच्यासाठी. मग मी काय करणार, इथे एक प्रॉपर्टी अटॅच करणार, कुठे? ब्रँडच्या खाली, ठीक आहे. ब्रँडच्या खाली कोणती वाली? नॅव बार डॉट टॉगल वाली. आता हे सगळं काही आहे ना बुटस्ट्रॅपवर दिलेलं आहे बरं का, हे बघा दिसतंय तुम्हाला इथे बटन टॉगलर, काही चेंजेस नाही, सगळं सेम. टॉगलर अटॅच करतोय मी बटन टाईप मध्ये, जेव्हा तो कोलॅप्स होईल तर हा कोलॅप्स नॅव बार माझा काय होईल, सगळे मेनू आयटम्स आहेत माझे, हे काय करेल, तो कोलॅप्स करेल, म्हणजे छोटे छोटे करेल, आणि तिथे 3 डॉट मध्ये त्याला अटॅच करेल. सिम्प्लिफाईड आहे ते. मग आता मी तसंच करतोय, याला टॉगल देतोय, एरिया कंट्रोल त्याला सांगावं लागेल मला, एरिया कंट्रोल्स, सॉरी, एरिया कंट्रोल्स इक्वल टू बेसिक नॅव, सॉरी नॅव बार नॅव. हा टॉगल जो आहे, तो टॉगल मला सेल्फ क्लोजिंग करायचा आहे. याला मी सेव्ह केलं, सेल्फ क्लोजिंग आहे. छोटं करून बघूया परत एकदा, याला होतंय का टॉगलरने. ठीक आहे, अजून नाही आलेलं. आता टॉगलर तर दिसतोय मला, ठीक आहे, काही हरकत नाहीये. आता नॅव, जी नॅव्स आहेत माझे, ह्या नॅव्सला काय करायचं, मला कोलॅप्स मध्ये ऍड करायचंय. नॅव बार डॉट कोलॅप्स याच्यात ऍड करतो, आणि याच्यात एरिया कंट्रोल जो डिफाईन केला ना आपण, हा वाला, हा एरिया कंट्रोल काय करायचं, मला ऍज अन आयडी म्हणून सांगायचा इथे, आयडी डाउनलोड द रिॲक्ट डेव टूल फॉर बेटर डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स. काय नाही करायचं मला, त्याची गरज नाही. ठीक आहे, याला छोटं करून बघू, व्हायला पाहिजे होता, नाही झाला, का नाही झाला. हम्म, हे चुकतंय का, काय राहतंय का? ठीक आहे, एक्सपांड वाला काढून टाकतो मी, बघतोय आता काय होतंय. सेव्ह केला, लोड करून बघूयात, काहीच नाहीये. हम्म. बनवला तर सगळं त्याने करेक्ट, बट मेनू का नाही वाढत आहे, मेनू छोटे छोटे व्हायला पाहिजे होते. ठीक आहे, मेनूची संख्या आपण ऍड करून घेऊ, वाढवून घेऊया.
यांचीच डुप्लिकेट तयार करतो मी. बघू. नाही होते, व्हायला तर पाहिजे होतं. कंटेंट असं नाही व्हायला पाहिजे. ऍड होत आहेत ठीक आहे, पण हे असं नव्हतं व्हायला. टॉगलरचा काय इश्यू त्याला? व्ह्यू पेज ऍड करावं लागणार आहे मला. कदाचित ते विसरलो मी. पब्लिक मध्ये HTML व्ह्यू पोर्ट इनिशियल स्केल दिलेला आहे, म्हणजे याचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. ऍड तर आहे तो, ठीक आहे. ठीक आहे, त्या टॉगलरचं बघतो मी, तुम्हाला सांगेल ते नंतर का होईना. याला रजिस्टरला होतोय क्लास कंपोनंट, लॉग इन कंपोनंट. आता रजिस्टरचा जो लॉग इन क्लास कंपोनंट त्याचं नाव चेंज करतो मी, दिस इज रजिस्टर कंपोनंट म्हणून घेऊया. काय बिघडणार आहे? झालं. आता रजिस्टर मध्ये रजिस्ट्रेशनचा कोड असेल, लॉग इन रजिस्ट्रेशन मध्ये सेपरेट कोड. आय गेस की तुम्हाला त्याचं माहित झालेलं आहे. मी काय काय इन्स्टॉल केलं त्या लायब्ररीची नावं तुम्हाला सांगतो लगेच चॅट मध्ये पण. तसं तुम्ही व्हिडिओ बघता की नाही बघता ऑनलाईन मला माहित नाही. बुटस्ट्रॅप आणि रिॲक्ट बुटस्ट्रॅप ह्या दोन कंपोनंट आहेत. हे तुम्हाला मी चॅट मध्ये लगेच देऊन टाकतो. npm install bootstrap, त्याचं व्हर्जन 5.3 पॉईंट वॉट एव्हर इट मे बी. काय होतं ते 3. आणि npm install react bootstrap. या दोन कंपोनंट्स, या दोन फाईल्स आपल्याला म्हणजे पॅकेजेस इन्स्टॉल करायचे सिस्टीम मध्ये. आणि एकदा हे इन्स्टॉल झाले की मग तुम्ही तुमचे कंपोनंट लिंक करू शकता. आणि लिंक करण्याची प्रोसेस तर मी सांगितली आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आणि अजून काय ऍड करता येईल मला? नाही, सफिशियंट आहे, एवढं सफिशियंट आहे आजच्या दिवसासाठी. एवढं सफिशियंट मला तरी वाटतंय. लॉग इन कंपोनंट आहे, रजिस्टर कंपोनंट आहे. होम म्हणजे माझा होम पेज, कोणता वाला? ऍप पेज. ऍप पेज मध्ये तुमचे मेनू दिसतातच आहे तुम्हाला. ते काम करून बघू शकतो आपण. नॅव्हिगेशन मध्ये लिंक्स वगैरे, म्हणजे ऍप मध्ये मी कंटेंट ऍड केले, जस्ट चेक करतोय मी. app.js मध्ये काय केलं मी, फक्त नॅव्हिगेशन सांगितला. हे जे राउट्स होते हे राउट्स मी इथून काढून जर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, राहू दे, इथे टाकले. मला काही इश्यू नाही तसं, राहू दे. त्याला पाहिजे तर मी तो कुठे टाकू शकतो, index.js मध्ये पण टाकू शकतो, कारण तो तिथे पण लोड होणारच आहे. मग हा इथून काढतो, index.js मध्ये ऍड करतो, जस्ट फॉर टेस्ट. बाकी काय इम्पोर्ट करावे लागेल मला पॅकेजेस हे वाले. इंडेक्स, त्याच्यानंतर इम्पोर्ट करावे लागेल इम्पोर्ट लॉगिन इम्पोर्ट रजिस्टर. ठीक आहे, जसं ते चालू आहे ते राहू देतो व्यवस्थित. कॉन्फ्लिक्शन नको व्हायला, सगळंच बंद पडायचं नाही तो. माझा उद्देश होता की खालचे जे एलिमेंट कंटेंट होते ते कसे चेंज करता येतील आपल्याला. म्हणजे होमला तर दिसतोय मला, काही इश्यू नाहीये, पण मी रजिस्टरलाही केलं तर रजिस्टर मधनं तो निघायला पाहिजे, लॉग इन मधून निघायला पाहिजे. त्याच्यासाठी मी ते ट्राय करतो. ठीक आहे, बघू त्याला नंतर, काही हरकत नाही. आणि कंपोनंट ठीक आहे.
सो एकदा फास्ट मध्ये मी रिवाइज करतो आज काय काय घेतलं मी. लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण मागच्या प्रमाणेच प्रोजेक्ट क्रिएट केला रिॲक्ट जेएसचा आणि आज नव्याने 2 पॅकेजेस इन्स्टॉल केले प्रोजेक्ट बनल्यानंतर. बुटस्ट्रॅप 5.3.3 आणि नंतर इन्स्टॉल रिॲक्ट बुटस्ट्रॅप. बेसिकली रिॲक्ट बुटस्ट्रॅप इन्स्टॉल करण्याची गरज नव्हती. तुम्ही डायरेक्टली बुटस्ट्रॅपचा कोड पण वापरू शकता. बट ते वापरल्याचा फायदा हा होतोय मला, की डायरेक्टली मी HTMLचा टॅग न वापरता डायरेक्टली कंटेंटच वापरू शकतो. एलिमेंट म्हणून कॉम्पोनंट डायरेक्टली वापरू शकतो बुटस्ट्रॅप मधनंच. ते तिकडनंच येतात. असं काही नवीन नाही करत. ते तिकडनंच रेंडर करतात डाटा डायरेक्ट. म्हणजे जर तुम्ही ह्या नॅव्हबारला जर टॅप केलं तर तिथे तुम्हाला दिसेल त्याच्यात कोड काय काय वापरला त्यांनी. आता हा इंटरफेस आहे. मला याच्यात डेफिनेशन मध्ये वगैरे जाता येईल का बघता येईल. ठीक आहे, नाही जाता येते. बट ते डायरेक्टली कोड रेंडर करतात. तुम्ही इथे बघू शकता. याच्यावर राईट क्लिक जर केलात, इन्स्पेक्ट म्हणलात आणि बुटस्ट्रॅपच्या वेबसाईटवर जर केलात, तर तुम्हाला सेम कोड दिसणार आहे. काही बदल होणार नाही याच्यामध्ये. सेम आहे. जसे की नॅव्हबार, एलिमेंट, कंट्रोल्स, बटन्स वगैरे वगैरे सगळं. काही चेंज होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 2 लायब्ररी इन्स्टॉल केल्यानंतर मी काय केलं, एक फोल्डर बनवलं SRCच्या आतमध्ये. राईट क्लिक केलं, SRC वरती न्यू फोल्डर म्हटलं, ज्याच्यामध्ये मी स्क्रीन्स नावाचं फोल्डर बनवलं. स्क्रीन्समध्ये एक फंक्शनल कॉम्पोनंट बनवला लॉग इन नावाचा. त्याच्यात तुमचा लॉग इनचा पेज येईल, कोड येईल आणि रजिस्टर नावाचा बनवला ज्याच्यामध्ये रजिस्टरचा टॅग टाकला. एक क्लास कॉम्पोनंट बनवला आणि एक फंक्शन कॉम्पोनंट बनवला. ठीक आहे. क्लास कॉम्पोनंट आणि फंक्शन कॉम्पोनंट दोन्हीसाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्सपोर्ट करावं लागतं एलिमेंट टॅग म्हणून. ठीक आहे. आणि जिथे कुठे तुम्हाला तो वापरायचा आहे तिथे डायरेक्टली काय केलं आपण त्याला लिंक केले. मग लिंक करण्यासाठी आपण HTML मध्ये अँकर टॅग वापरत होतो, ए टॅग. तिथे ए टॅग न वापरता तिथे काय वापरतात, लिंक टॅग वापरतात. लिंक. ठीक आहे. आता व्हिडिओ जर तुम्ही मागचा बघितला थोडंसं मागे जाऊन वगैरे सुरुवातीचा, तर तुम्हाला कळेल लिंक टॅग वापरलं मी आणि त्यात ऑप्शन द्यावा लागतो तो म्हणजे टू. टू काय करतो, हा सांगतो की कोणत्या राऊटला तुम्हाला पॉइंट करायचं, म्हणजे कोणत्या पाथला पॉइंट करायचंय. आणि तो कुठे सांगितलं मी, ह्या खाली राऊट्स मध्ये सांगितलं. बेसिकली मी हे राऊट्स जे दिसतंय ना, हे दुसऱ्या ठिकाणी पण मी सांगू शकतो कुठेतरी ब्राउझर लिंक्स मध्ये. ठीक आहे. पण सध्या मला ह्याच पेजवर दाखवायचं होतं म्हणून मी तेच घेतलं. मी दुसरीकडे पण दाखवू शकतो त्याला. मग मी काय केलं, याला लोड करण्यासाठी ते पाथ सांगितलं की बाबा जर एखाद्या वेळेस URL मध्ये स्लॅश रजिस्टर आलं, वेबसाईटचं नाव स्लॅश रजिस्टर, तर काय करायचं, त्याने कॉम्पोनंट लोड करायचा रजिस्टर नावाचा. रजिस्टर कॉम्पोनंट लोड करायचा. आणि सिमिलरली राउट्स मध्ये जर पाथ आला लॉग इन स्लॅश लॉग इन मध्ये, तर लॉग इन कॉम्पोनंट लोड करायचं. आणि यांना फक्त मी इथे पाथ मध्ये सांगितलं की बाबा टू मध्ये काय सांगितलं, मी प्रॉपर्टी सांगितल्या की टू मध्ये फक्त पाथ ऍक्सेस होतील जे राउट्स मध्ये डिफाईन होतील. राउट्स मध्ये, हे लक्षात घ्या. बाकी काही नाही. आणि हा जो कोड आहे हा सिम्पली तुम्ही रिॲक्ट जेएसच्या वेबसाईट वरनं पण बघू शकता कसा वापरायचा आहे. किंवा तुम्ही बुटस्ट्रॅपचा सिम्पल कोड पण वापरू शकता नॅव्हिगेशनचा. फक्त इथे काय, जिथे तुम्हाला अँकर टॅग दिसेल ए टॅग, त्या ए टॅगच्या जागी तुम्हाला काय वापरायचा आहे, तुमचा हा कोड वापरायचा आहे लिंक वाला. आपण जो सुरुवातीला वापरला लिंक टू पेज वगैरे वाला, तो तुम्हाला तिथे रेफर करायचा आहे. आणि बस बाकीचं सगळं सेमच आहे. ठीक आहे. आणि हा अजून राउटर्स वापरलेत मी आजच्या सेशन मध्ये. तर मग मी काय केलंय, रिॲक्ट राउटर डॉम नावाची लायब्ररी पण इन्स्टॉल केली. ती कशी इन्स्टॉल केली, सेम कॉन्सेप्ट. npm install रिॲक्ट राउटर डॉम. ठीक आहे. ही पण टाकून देतो, मी विसरलो होतो ती सांगायची तुम्हाला. npm install रिॲक्ट राउटर डॉम, ही लायब्ररी पण आपल्याला इन्स्टॉल करावी लागते. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. उद्याच्या सेशन मध्ये आपण काय घेणार, आपण घेणार राऊट झालेत आपले. आता आपण उद्या घेणार स्टेट्स. स्टेट्स महत्वाचे आहेत, कारण स्टेट्स की मध्ये तुम्ही बऱ्याचदा कधी ऐकलं असेल, आय डोंट नो, याच्यामध्ये रिॲक्ट मध्ये ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांच्यासाठी प्रॉप्स म्हणतो ज्यांना बरेचदा आपण, आणि हुक्स, अशा 2 गोष्टी आहेत. तर प्रॉप्स आणि हुक्स मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत ते मी तुम्हाला उद्या सांगेल. राउटर तर वापरलाय आपण, लिस्ट एलिमेंट पण झालंय आपलं, काही हरकत नाहीये. लिस्ट म्हणजे सिम्पली पण आपण त्याला रिॲक्ट मध्ये नाही वापरलेलं, रिॲक्ट पण वापरून घेऊया. आणि रिॲक्ट मध्ये कंडिशन्स कशा वापरायच्या त्या कंडिशन्स मी सांगेल तुम्हाला. म्हणजे उद्याचा सेशन तसा इम्पॉर्टंट आहे.
प्रॉप्स आणि हुक्स आपल्याला वापरायचे. तर मी पहिल्यांदा प्रॉप्स सांगेल आणि त्याच्यानंतर हुक्स पण सांगेल. कसे डाटा म्हणजे डायनॅमिक एलिमेंटमध्ये व्हॅल्यूज कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या. त्याचप्रमाणे रिएक्टमध्ये फॉर्म कसा हँडल करायचा, फॉर्म जो आहे तो कसा हँडल करायचा, त्याच्या व्हॅल्यूज कशा सेट करायच्या. मग आपण हे प्रॉप्स नंतरच सगळं काही बघू शकतो. ठीक आहे? इथपर्यंत ओके. काही डाऊट्स कुणाला असतील तर प्लीज विचारा. भाऊ 5 मिनिटात करू, लेक्चर घेतो तो. येस, कोणालाच काही क्वेश्चन नाहीये. सुरुवातीला 19 जण होते, 20 जण होते, आता तर 10 जण राहिलेत. का बरं? जास्त येतंय वाटतं सगळ्यांनाच. असो, कुणाला काही डाऊट्स आहेत की नाही, म्हणजे मला विचारू शकता तुम्ही, असं काही नाही. अदरवाईज वी कॅन ड्रॉप, वी कॅन कन्क्लूड द सेशन. आणि मागचे व्हिडिओज का नव्हते आले, कारण काहीतरी माझ्याकडनं लायसन्स अग्रीमेंट ऍक्सेप्ट नव्हतं झालं त्यांचं. त्यामुळे तर ते व्हिडिओज तुम्हाला अपलोड होऊन जातील आज. म्हणजे मला पुन्हा अपलोड करणे. चॅनल तेच राहील आपलं, इव्हन दो प्लेलिस्ट पण तीच राहील. फक्त त्याच्यात अपलोड होतील ते. मला अपलोड करावे लागणार लायसन्स अग्रीमेंट ऍक्सेप्ट केल्यामुळे. मी बघितलं, आल्याबरोबर तेच बघितलं पहिल्यांदा. ठीक आहे, मग काही क्वेश्चन नसतील तर रिएक्टचा आपण कसं कसं यूज करू शकतो, काय म्हणजे काय म्हटले? रिएक्टचं ऍक्च्युली बघा, रिएक्टचा वापर सध्याच्या घडीला 2 ठिकाणी होईल तुमचा. पहिला जो वापर आहे तो आहे वेब ऍप्लिकेशन, म्हणजे वेबसाईट क्रिएट करण्यासाठी. आणि दुसरा जो वापर आहे तो आहे मोबाईल ऍप्लिकेशन्स, अँड्रॉइड आणि iOS, ज्याला रिएक्ट नेटिव्ह म्हणतात. हे 2 प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. आज आपल्या आपल्या सिलेबस कंटेंटमध्ये किंवा प्रोजेक्ट पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर रिएक्ट असेल तुमचा फ्रंट एंड. ओके, रिएक्ट जो आहे तो आहे आपला फ्रंट एंड, UI डिस्प्ले करण्यासाठी एलिमेंट आउटपुट. म्हणजे तुमचा HTML चं जे काही पेजेस बनतील, HTML चा जो काही कंटेंट बनेल, जी काही वेबसाईट बनेल ती बनेल रिएक्ट मध्ये. आणि स्प्रिंग बूट ऑब्व्हियसली बाकी आहे आपलं. मला ते माझ्याकडे अजून त्याचे काही इश्यू सॉल्व्ह झालेले नाहीये, त्यामुळे मी ते घेतलेलं नाहीये. आपलं स्प्रिंग बूट एंड झालेलं नाहीये, आपलं स्प्रिंग बूट बाकी आहे. तर स्प्रिंग बूट आणि स्प्रिंग जे काय आपण म्हणतो जावा, तो आपला API साठी आपण वापरणार आहे बॅकग्राऊंडला. ठीक आहे, सुरुवातीला मला त्याच्यात क्रड ऑपरेशन पण घ्यायचे तुमचे. त्यामुळे पहिल्यांदा मी क्रड ऑपरेशन घेईल स्प्रिंग बूट मध्ये, आणि त्याच्यानंतर मग आपण घेणार वेब एपीआयज. आणि त्यानंतर वेब एपीआयज माहीत झाले, म्हणजे क्रड ऑपरेशन माहीत झालं, की मग वेब एपीआयज मध्ये डाटा कसा जाणार, काय जाणार, कसे हिट होणार, त्याच्या मेथड्स गेट, पोस्ट, पुट आणि डिलीट आणि अपडेट, त्या मेथड्स त्या झाल्याच्या नंतर मग आपण पुन्हा वापस येणार रिएक्ट ऍप्लिकेशन मध्ये टू हँडल दोज वेब एपीआयज. त्यामुळेच बाकी काही नाही. बट तुमचं ऍप्लिकेशन आता डिवाइड होणार 2 सेक्शन्स मध्ये. एक म्हणजे फ्रंट एंड, दुसरं म्हणजे बॅक एंड. फ्रंट एंडला काय असेल, आपला रिएक्ट असेल, रिएक्ट जेएस असेल. आणि बॅक एंडला असेल आपला जावा. जावा म्हणजे काय, फक्त वेब UI हँडल, वेब एपीआय हँडल करण्यासाठी, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मॅनेज करण्यासाठी. आणि फ्रंट एंडला असेल आपला रिएक्ट टू डिस्प्ले द कंटेंट. मोस्टली पुढच्या 8 एक दिवसामध्ये आपला सिलेबस कन्क्लूड होऊन जाईल. म्हणजे माझा तर विचार चाललाय, म्हणजे मला जेवढं वाटतं तेवढं सांगतोय मी. हार्डली 5 मे पर्यंत सिलेबस कन्क्लूड होईल आपला, मोस्टली झाला तर. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन्स? आणि सर ते पण लॉग इन वगैरे रजिस्टर पेज बनतो ना,